आणि नरेंद्र प्रभू यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. टोपीवाला व्याख्यानमालेचा 41व्या वर्षाचं हे चौथं पुष्प आजचे व्याख्याते आत्माराम परब, त्याचप्रमाणे मुलाखतकार नरेंद्र प्रभू इथे आलेले आहेत. विषय आपल्याला ज्ञात आहे. प्रश्न असा आहे की आजचा हा कार्यक्रम शेवटी व्याख्यानमाला चालवणं हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे शक्य नसतं. अशा वेळेला काही आमचे प्रायोजक आम्हाला भेटतात. त्याचप्रमाणे गेले बरेच वर्ष जे प्रायोजक आम्हाला मिळालेले आहेत ते आजचे प्रायोजक आहेत रामचंद्र केशव अँड कंपनी. हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. त्यांचे मालक सुद्धा येऊन बसलेले आहेत जोशी साहेब. थोडक्यात मी आता या दोन व्यक्तींचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करू, कारण की शेवटी त्यांना सुद्धा जेवढं काय सांगायचं आहे ते तुम्हाला वेळ मिळणं हे क्रमप्राप्त मी धरतो. आत्माराम परब यांचा परिचय करून द्यायचं तर खरं बघायला गेलं तर एक सामान्य माणूस की जो कर्मचारी म्हणजे आपला जे हे आहे मुंबई कस्टम म्हणणं ते काम करत असताना त्यांना जो एक हायकिंग वगैरे हे करण्याचा जो प्रघात, त्याचप्रमाणे आजपर्यंत त्यांचं आत्माराम परब हे स्वतः कसलेले छायाचित्रकार आहेत. गिर्यारोहणाचा छंद जोपासवत असताना संपूर्ण सह्याद्री व पालथा घातलेला आहे. पण काश्मीरपासून थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत दुचाकीवरून प्रवास करत असताना हिमालयाचा गवसणी घातलेली आहे. चित्रवाणी वाहिन्यांसाठी स्थिर चित्रीकरण करणाऱ्या आत्माराम परब यांना गृह सजावटीचाही छंद आहे. कस्टम भरवशाची नोकरी सोडून पर्यटन क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर भारतातील पर्यटनाच्या अनोळखी वाटा प्रशस्त करत असताना विदेशातील पर्यटन स्थळांचा साहसी प्रवासही ईशा टूर्सचे पर्यटक करू लागले आहेत. मुंबई लडाख मुंबई अशी मोटरसायकलची पहिलीच सफर हा त्यांच्या जीवनातला सर्वात थरारक प्रयत्न आहे. अशा या परवांचा ओळख करताना आपले मुलाखतकार जे नरेंद्र प्रभू आहेत हे त्यांचा परिचय थोडक्यात मी करून देतो. हे व्यवसायाने संगणक सल्लागार असून त्यांनी वाचन, लेखन, भ्रमंती आणि फोटोग्राफी हे छंद जोपासले आहेत. त्यांचं लडाख प्रवास अजून सुरू आहे. हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. हेच पुस्तक इथे विक्रीसाठी सुद्धा ठेवलेलं आहे. सवलतीच्या किमतीत ठेवलेलं आहे. नंतर तुम्हाला सांगतीलच ते. पंचगंगा ते गंगा हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वृत्तपत्र मासिक दिवाळी अंकामधून त्यांनी लेख, कविता यांचे लिखाण केले असून प्रभूनरेंद्र.blogspot.in या ब्लॉगवर सातत्याने लेखन सुरू आहे. आकाशवाणी मुंबईवरच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे. तसंच लघुपट पत्रकारांच्या क्षेत्रातही त्यांचं पाऊल ठेवलेलं आहे. या दोन व्यक्ती इथे आज आलेल्या आहेत. यांचं दुसऱ्या अर्थाने मी एक कौतुक करीन की आत्माराम परब हे ईशा टूर जरी चालवत असले तरी माझ्या दृष्टिकोनातनं एक सामान्य नागरिकच आहेत. कारण का शेवटी ज्या वेळेला आम्ही त्यांच्याबरोबर टूरला गेलो त्यावेळेला आम्हाला ते मालक आहेत हे कधीच भासलं नाही. आमच्याच बरोबर राहिले, आमच्याच बरोबर जेवत होते, समुद्रात सुद्धा ते पोहत होते आमच्याबरोबर. कुठेही असं वाटलं नाही
आणि प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती त्यांनी दिलेली आहे. स्कुबा डायव्हिंग वगैरे हे सगळं त्याच्यात ज्ञात आहे. आश्चर्याची दुसरी एक गोष्ट आम्हाला जी प्रकर्षाने आवडली, जेव्हा आम्ही अंदमान निकोबारला गेलो त्यावेळेला विमानतळावर जी चेअर खुर्ची असते हँडिकॅपची, तिथे 2-3 बायका आल्या होत्या. आम्हाला कळे ना ह्या बायका एवढ्या लांब येणार कशा. आत्माराम परबंच्या याची ख्याती आहे की किती वर्षाचा माणूस असू दे, एक आत्मविश्वास असेल ना तर आत्माराम परब ते शेवटपर्यंत त्यांना त्या ठिकाणी घेऊन जातात. हे आश्चर्याची गोष्ट आहे. त्या बाई होत्या डॉक्टर पुरंदरे दादरच्या, आणि त्या चेअरवरनं आल्या होत्या. नंतर तिकडे समुद्रात त्यांनी पोहणं सुद्धा, म्हणजे एवढं त्यांनी त्या धैर्य दिलेलं आहे. असे बरेच गोष्टी आहेत. दुसऱ्या प्रसिद्ध म्हणजे आपले डॉक्टर रामाणी म्हणून आहेत. हे कदाचित तुम्हाला माहिती असतील, प्रसिद्ध डॉक्टर आहेत. हे जेव्हा लडाखला जायचं ठरवलं तेव्हा मोठमोठ्या ज्या टुरिस्ट कंपन्या आहेत त्यांच्याकडे ते गेले. पण मजा अशी आहे की उलटा कारभार झाला. त्या टुरिस्टनी एवढंच सांगितलं की जर तुम्हाला लडाखला जायचं असेल तर आमच्याबरोबर येऊ नका, तुम्ही ईशा ट्रॅव्हलकडे जा, आत्माराम परब तुम्हाला बरं आहे. त्या माणसाचं एज 75च्या वरती आहे. त्यांची आत्मविश्वास एवढा होता की ते आणि ते तुम्हाला कदाचित या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवले जाईल. एवढे ती मोठी व्यक्ती ही त्यांच्या टूरमधनं प्रवास करते. त्याच्यानंतर हे नरेंद्र प्रभू जे आहेत हे व्यवसायाने एक संगणक सल्लागार म्हणून आहेत, पण कधी ते त्यांच्याकडे सर्व्हिसला नाही आहेत. ते ऑनररी काम करतात. असे ईशा ट्रॅव्हलमध्ये बरेच लोक आहेत की ज्यांच्याबरोबर जातात त्यांना ते आवडतं, मग ते त्यांच्याबरोबर सोबतीने काम करतात. कुठेही पैशाची लालनचालन नाही. असे नरेंद्र प्रभू सुद्धा त्यांचं काम बघतात, स्वतःचा व्यवसाय सांभाळून. अशा या 2 व्यक्ती आपल्याकडे आलेल्या आहेत. आज जे व्याख्याते आहेत त्यांचा आदर सत्कार आजचे प्रायोजक आमचे जोशी साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आणि त्यांना गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. आणि हे त्यांना मी आता आपला जास्त वेळ घेत नाही आहे. नरेंद्र प्रभूंना मी नम्र विनंती करतो त्यांनी आपला ही सूत्र ताब्यात घ्यावी आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. मंडळी नमस्कार. सतीश सामंतनी मला वाटतं बरीच ओळख करून दिली आमची. एकतर इथे उत्सवमूर्ती आत्माराम परब आहेत आणि त्यांनी माझी पण ओळख करून दिली, त्यामुळे मला भरून आलाय. म्हणजे याच्यात कुठे अडकलो तर त्याचं सगळं श्रेय सामंतांना जातं. असो, टोपीवाला ज्ञानमंडळाची सुरुवात आणि इथे व्याख्यानमाला याचं स्फूर्तिस्थान रावबहादूर अनंत शिवाजी देसाई टोपेवाले यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. टोपीवाला ज्ञानमंडळाने गेली 40 वर्ष टोपीवाला व्याख्यानमालेचा हा यज्ञ अविरत चालू ठेवला. या व्यासपीठावर अनेक गणमान्य व्यक्ती आणि व्याख्याते येऊन गेले. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या व्यासपीठावरून कशाला जगता आहात या विषयावर खूप उद्बोधक व्याख्यान दिलेलं आहे. आणि इथे जी जुनी मंडळी आहेत त्यांना ते कदाचित आठवत असेल. खरंच आपण कशाला आणि कसे जगतोय असं वाटण्यासारखी आजची परिस्थिती आहे. आणि मग कसं जगलं पाहिजे? जगणं
आणि जिवंत असणं याच्यातला फरक हा खूप महत्त्वाचा असतो. तो आपण जणू काय विसरत चाललो आहे. आणि खरोखर आयुष्य समरसून कसं जगावं याचा वस्तुपाठ किंवा हे उदाहरण म्हणून बघायचं असेल तर आपण आत्माराम परब यांच्याकडे बघू शकतो. असा हा माझा मित्र आहे म्हणून मी त्यांचा आता याच्यापुढे एकेरीमधून उल्लेख करणार आहे. आमची जवळची मंडळी, त्याचे मित्र सगळे त्याला आत्मा म्हणून हाक मारतात आणि तसा त्याचा आग्रह असतो. एखाद्या टूर कंपनीचा संचालक असलेला माणूस स्वतःला लोकांपासून अगदी वेगळा ठेवू इच्छित नाही, ही त्याची खासियत आहे. या माणसाने कस्टममध्ये असताना देशभर दौरे केले, ते क्रिकेटियर म्हणून. म्हणजे हा चांगला क्रिकेट खेळणारा माणूस आहे. आणि याने पहिला कॅमेरा, हा छायाचित्रकार आहे. याची अनेक छायाचित्र प्रदर्शनं आपण बघितली असतील. मुंबईमध्ये, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ती झालेली आहे. आणि वडिलांचा कॅमेरा त्यांना न सांगता नेऊन त्यांनी जो पहिला फोटो काढला तो सचिन तेंडुलकर आणि कांबळी यांचा आहे. त्यांनी जो विक्रम केला त्याचा फोटो काढला. म्हणजे याच्या फोटोसाठी सुद्धा जी माणसं समोर असतात ती अशी जगविख्यात आणि विक्रमी असतात. आणि प्रत्येक सहलीत आम्हाला त्याचा अनुभव येतो. हा माणूस जरी पर्यटक संस्थेचा संचालक असला तरी याने डेव्हिड ससूनमध्ये सुप्रसिद्ध समाजसेविका रेणुदीदी गावस्कर यांच्याबरोबर डेव्हिड ससूनमध्ये सतत 8 वर्ष सातत्याने तिथे जाऊन काम केलेलं आहे. म्हणजे हा समाजसेवक आहे आणि समाजसेवकाचा पिंड त्याच्यामध्ये रुजलेला आहे. हे आम्हाला पदोपदी जाणवत असतं जेव्हा आम्ही टूरवर जातो तेव्हा. आयुष्यात असा वेळ येता नाही की आपल्याला आता काय करू असं नसताना की थोडा जरी वेळ मिळाला तरी या माणसाने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. की जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन जी इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला आणि मुंबईतल्या काही मॉल्स आणि जी घरांची इंटेरियर डिझायनिंग हे केलेलं आहे. म्हणजे ह्याचे माहीत नसलेले पैलू, कारण इथे बरीचशी लोक त्याला ओळखत असतील म्हणून मी ते मुद्दाम सांगतोय की असे माहीत नसलेले पैलू पण आहेत की जिथे यांनी हे काम केलं आहे. तसं कोहिनूर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन याने मोटर मेकॅनिकचा कोर्स केला आहे. म्हणजे ही अनेक गोष्टी ज्या सहसा माणूस करणार नाही. एक वेळा कस्टम्समध्ये नोकरी लागल्यानंतर अशा गोष्टी आवड म्हणून सुद्धा कोण करणार, कारण तिथे ते खूप वेळ जाऊन त्या गोष्टी कराव्या लागतात. कारण मोटर मेकॅनिकचा कोर्स असा हे नाही. त्यामुळे आता याच्यानंतर जे पर्यटक याच्याबरोबर आले आहेत आणि नंतर जे जाणार आहेत त्यांना काही भीती नाही की गाडी बंद पडल्या तर काय, तर हे स्वतःच तेवढे सक्षम आहे. कस्टमची नोकरी सांभाळताना संपूर्ण भारतात फिरायची इच्छा असते. पण आणि त्याबरोबर वडिलांचं छत्र 18व्या वर्षीच गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी यांच्यावर होती. आणि असं असताना पण यूथ हॉस्टेलच्या अनेक मोहिमा आणि त्याचं नेतृत्व आत्मारामने केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते केलं. आणि नंतर आपल्याला आता फिरायचंच आहे. आयुष्य असं नोकरीमध्ये काढून रटाळ होत आहे असं वाटत असतानाच त्याने ते काम आणि नोकरी आणि फिरणं याच्यामध्ये फिरणं चूज केलं. आणि एक दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. आणि नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ईशा टूर्स ही संस्था, पर्यटन संस्था स्थापन केली. आणि ईशा टूर्सचे आतापर्यंत हजारो पर्यटक देश आणि विदेशात गेलेले आहेत. एका आयुष्यात एवढं सगळं करणं आणि याच्यातली एखादी गोष्ट जरी एक केली आपण तरी आपण आयुष्य सफल झालं असं म्हणतो. या माणसाने अशा अनेक गोष्टी केल्या. आणि त्याचबरोबर त्याला एक छंद आहे की माणसं मिळवण्याचा छंद आहे, माणसं जोडण्याचा छंद आहे, मित्र जोडण्याचा छंद आहे. आपण अनेक लोक जे सहलीला येतात, एकदा त्या ईशा टूर्स बरोबर सहलीला गेलेली माणसं सहसा विसरत नाहीत आणि ती कायम त्यांच्याशी जोडली जातात. म्हणजे आत्माराम परब
म्हणून या व्यक्तीशी जोडली जातात. तसाच मी एका सहलीवर असताना आत्मारामशी जोडला गेलो आणि आमचं मैत्र जुळलं. आता आपण आत्माराम बरोबर याच्याविषयी भरभरून बोलावंसं वाटतं, पण मी आता त्याला बोलता करतोय. आत्मा, कुठून सुरुवात करायची? तुझ्या पहिल्या विशाळगड, पन्हाळगड ते विशाळगड या मोहिमेवरच बोलूया आपण. नमस्कार. सर्वप्रथम टोपीवाला व्याख्यानमाला सामंत आणि त्यांचे सहकारी यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे मी. नरेंद्र बाबूंनी बरीच ओळख करून दिली, त्यामुळे माझ्यासाठी थोडंसं त्रास कमी केला त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यामुळे. आता तुम्ही जो उल्लेख केला, म्हणजे सुरुवात कुठून झाली, कस्टमची नोकरी करत असताना कुठेतरी वाचलं होतं पेपरमध्ये की पन्हाळगड विशाळगड नावाची एक ट्रेक, जो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ट्रेक, 3-3 दिवसाचा ट्रेक आहे तो. पेपरमध्ये बातमी वाचली आणि आम्ही ठरवलं की या ट्रेकला जायचं. पण ट्रेकिंग काय होतं हे काहीच माहीत नव्हतं आम्हाला. खरं तर पन्हाळगड ते विशाळगड हा खूप बाजीप्रभू देशपांडेंसाठी मुळे फेमस झालेला तो हा पूर्ण पावनभूमी, पण त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आम्हाला. आणि आम्ही एक कस्टममध्ये एक 6-7 जण मिळून आम्ही ह्या ट्रेकला जायचं ठरवलं. आम्हाला पिकनिक सारखंच एकंदर वाटलं होतं, हे पिकनिकच असावी. ट्रेकिंग कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. त्यामुळे एक 8 जणांमध्ये 4 वॉकमन, त्यानंतर एक सूटकेस वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आम्ही सोबत नेलेल्या होत्या. आणि पहिल्याच याच्यामध्ये वाटलं की हे काय आपण चुकीच्या जागी आलो, हे काहीतरी भयानक आहे, एवढं चालायचं 25-25 किलोमीटर एका दिवशी आणि तंगडतोड करून घ्यायची. आणि वाटायला आलं की नाही, हे बस आता ह्याच्यानंतर पुन्हा याच्या भानगडीत पडायचं नाही, हे आपलं काम नाही, एवढं सुखी जीवाला त्रास नाही करून घ्यायचा. पण माहीत नाही, परत आल्यानंतर जेव्हा आणि खरोखरच माझ्याबरोबर जे 8 जण होते त्यांचा आयुष्यातला पहिला आणि शेवटचा ट्रेक होता आणि माझ्यासाठी ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर अगदी लगेचच्याच आठवड्यामध्ये एक ट्रेक होता. माझे गुरु जे आहेत ट्रेकिंगमधले, रामेश्वर सावंत, त्यांनी कळवलं की पुढच्या आठवड्यातच एक ट्रेक आहे. आणि मी लगेचच तयार झालो आणि ती सुरुवात होती. त्यानंतर मग कुठेच थांबलो नाही. मग अनेक ट्रेक करत राहिलो आणि खूप महाराष्ट्रामधले अनेक जवळजवळ 200-250 ट्रेक्स किल्ले पालथे घातले आणि अशी या एकंदर याची सुरुवात होती. पहिला ट्रेक म्हणजे कसा करू नये, ट्रेकिंगला कशा प्रकारे जाऊ नये याचा दाखला होता. ते तसे गेले आणि मी थेट 100व्या लडाख सफारीकडे येतो. त्यांच्या 100वी लडाख सहल ही ज्यांनी बघितली असेल किंवा जे त्या सहलीला असतील त्या सर्वांना माहिती आहे की प्रोफेशनल सहल आणि लडाखसारख्या ठिकाणी कसं जावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. इतका फरक हा ट्रेकिंग आणि शेवटच्या हे आता लडाखच्या ज्या सफरी आहेत यांच्यामध्ये झाला. हा व्यावसायिकपणा त्यांनी घेतलाच, पण जे आपण आता हा मुख्य विषय आहे की लडाख आणि मुंबई ते लडाख हा थरार, हा प्रवासाचा थरार हे पुस्तकामध्ये लिहिलेलंच आहे. पण ह्याची प्रत्येक गोष्ट जी असते ती युनिक असते. यांनी पहिली मोटरसायकल जी तुम्ही विकत घेतली, मी आत्मारामला अरेच म्हणतोय पण तुम्ही म्हणजे दोघांनी विकत घेतली, त्या मोटरसायकल विषयी जरा सांग. वयाच्या 19व्या वर्षी पहिल्यांदा मोटरसायकल घेतली. तेव्हा तेवढे पैसे नव्हते की एक पूर्ण नवीन मोटरसायकल विकत घेऊ शकू. तर मला नाही वाटत अशी कोणी अशा पद्धतीने भागीदारी केली असेल. आम्ही आमचे 2 मित्र, दोघा मित्रांनी मिळून आम्ही एक मोटरसायकल विकत घेतली. एक आठवडा आम्ही गाडी चालवायचो. एक आठवडा तू चालवायची, एक आठवडा मी चालवायची. त्यानंतर मग कधीतरी ऍडजस्टमेंट व्हायची, कधी 15 दिवस तुझ्याकडे, 15 दिवस माझ्याकडे. आणि या पद्धतीने आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष ती बाईक चालवली. आणि नंतर मग वाटलं की आपल्याला मला त्याची गरज जास्त वाटायला लागली, कारण मोटरसायकलवर भटकणं एक वेगळा छंद निर्माण झाला होता. आणि त्यातूनच मग ट्रेकिंग बरोबर मोटरबाईकवर भटकणं हा एक आणखीन एक ॲडिशनल. म्हणजे ट्रेकिंगमध्ये काय होतं की आपण खूप चालतो पण खूप कमी ठिकाणं बघून होतात. पण मोटरसायकलवर लक्षात आलं की खूप जास्त ठिकाणं आपल्याला बघू शकतो आपण, जास्त वेळ मिळतो आपल्याला.
आणि त्यामुळे मग मोटरसायकल हे आवडीचं वाहन झालं म्हणजे त्यावेळेला. मोटरसायकलवरून फिरायचं म्हणजे आपण एक ठरवतो की कुठचे डेस्टिनेशन्स आहेत की कुठे जायचं आहे, हा साधारण तरी आराखडा असतो. तर हे पक्षासारखे फिरायचे, मुक्त भ्रमंती करायचे. तुम्ही ती मोटरसायकल घेऊन आईला न सांगता पहिल्यांदा गावी गेलात, कणकवलीला गेलास. तुम्ही एक 4 मित्र होता आणि ती पहिली गावाची सफर कशी झाली? माझ्या आईला पहिली 3 वर्ष कळलंच नाही की मी मोटरसायकलवर एवढा फिरलोय. जेव्हा मी पहिल्यांदा लडाखला गेलो त्याच वेळेला माझ्या आईला समजलं की यांनी खूप लडाख बाईकवर ह्याचं भटकणं झालेलं आहे. कारण मी गावी जेव्हा जायचो तेव्हा सांगायचो की मी बसनी चाललोय, एसटीने चाललोय, ट्रेन तेव्हा नव्हत्या, पण मी जायचो बाईकवर. बाईक कुठेतरी बाहेर कॉर्नरला उभी करायची, सगळं हेल्मेट वगैरे आधीच तिथे सेट करून ठेवायचं आणि मग तिथे बाईकवर बसून आम्ही निघायचो. कधी एकटा, कधी 1 बाईक, कधी 2 बाईक, कधी 3 बाईक, असं करून आम्ही गावी बऱ्याचदा गेलो मी. आणि एकदा आम्ही 3 मित्र कस्टममध्येच होते. फार दुर्दैवी गोष्ट आहे की माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांनी पहिल्यांदा ट्रिप केल्या त्यांच्या त्या शेवटच्या झाल्या. त्याच्यानंतर कधीच कोणी परत माझ्याबरोबर कोणी आलं नाही. तर अशीच एक मोटर बाईक करून आम्ही निघालो होतो गावी जायला. 3-4 दिवसाची सुट्टी ॲडिशनल होती म्हणून विचार केला चला गोव्यापर्यंत जाऊया. म्हणून आम्ही गोव्याला गेलो. गोवा आमच्या गावापासून अगदी जवळ आहे, कणकवलीपासून. आणि म्हटलं चला आणखीन थोडंसं पुढे सरकू म्हणून असं करत 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 आम्ही गोव्याहून कर्नाटकात गेलो, कर्नाटकातून केरळमध्ये गेलो, केरळमधून थेट कन्याकुमारीला पोचलो. आम्ही 10 दिवसांनी आम्ही कन्याकुमारीत पोचलो. तेव्हा विचार आला आता परत कसं जायचं, हा सगळा प्रवास करायचा, पैसे पण नव्हते तेवढे आणि सुट्टीही नव्हती. मग त्यावेळेला पहिल्यांदा तो साक्षात्कार झाला आम्हाला की ही गाडी रेल्वेत टाकून आपण पुन्हा येऊ शकतो. आणि आम्ही त्या गाड्या रेल्वेत टाकल्या आणि आम्ही परत आलो. आणि त्या दिवसापासून मला लक्षात आलं की आपण ही एवढी मोटरबाईक हायवेवरून चालवण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण समजा रेल्वेने आपण गेलो आणि तिथे तर समजा राजस्थानला जायचं आहे तर कुठल्या तरी एका सेशनला उतरवली गाडी कोणत्याही, आणि अशा पद्धतीने जवळजवळ 7 ते 8 स्टेट फिरलो मी. बऱ्याचदा एकटा म्हणजे 1 गाडी आणि 2 माणसं असे आम्ही जायचो. कुठल्या तरी सेशनला उतरायचं, जाण्याचं आणि येण्याचं तिकीट असायचं, बाकी कुठलाही प्रोग्राम नाही, काही नाही. आणि कुठे राहण्याचं तर कधीच आम्ही हॉटेलमध्ये राहिलो नाही. म्हणजे अगदी हार्डकोर ट्रेकर असल्यामुळे कॅरीमॅट आणि एक स्लिपिंग बॅग घेऊन आम्ही कुठे वाटेल तिथे झोपायचो, वाटेल तिथे आंघोळ करायचो. अशा पद्धतीने जिप्सीसारखं आम्ही भटकलो अख्ख्या भारतभरामध्ये. माझे मोटरसायकलवरती भारताचे 4ही कोण मोटरबाईकवर फिरून झालेत. म्हणजे मुंबई ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते कलकत्ता आणि कलकत्ता ते जम्मू, श्रीनगर आणि अरुणाचल प्रदेश, हे 4ही कोण मोटरबाईकवर फिरलो आहे. पुन्हा कन्याकुमारी ते काश्मीर हा एक स्ट्रेच तो पण केला आहे. असे बरेच प्रयोग केले मोटरबाईकवर. आणि माहिती नाही आता किती लाख किलोमीटर. आणि मला विचारतात मग ही बाईक तुमची कोणती असेल, 350cc बुलेट वगैरे. तर माझ्या ही सगळा प्रवास माझ्या 100cc बाईकवर गेला. इव्हन लडाख सुद्धा माझा 100cc बाईकवरच झालं होतं. नाही, हे बरोबर आहे. आणि सांगितलं की आपण त्या डेस्टिनेशनला बाईक घेऊन जायचो आणि मग तिथे फिरायचो. पण तुम्ही लडाखची सफर जी केली ती मुंबई लडाख मुंबई म्हणजे तुम्ही कुडाळ कणकवली कुडाळ अशी तिकडे एसटीची गाडी असते तर ती राऊंड फिरते तसे, आणि मुंबई लडाख मुंबई म्हणजे एवढं सोपं वाटलं का? म्हणजे कसं ठरवलं तुम्ही मुंबईहून लडाखला मोटरसायकलने जायचं? खरं तर त्या काळामध्ये कठीण काय वाटतच नव्हतं. म्हणजे काही एखादा विचार समोर आला की वाटायचं की काय याच्यात काय एवढं ह्यानी केलंय तर मी का नाही करू शकत. मी त्या लडाखच्या बाईक बद्दल जर बोलायचं तर लोकप्रवाहामध्ये एक लेख आला होता. आमचे एक मित्र अरविंद वेसावे त्यांनी बुलेटवर लडाखची सफर केली होती मुंबईहून. त्यामुळे त्यांना जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं की मला आता काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळ्या खूप झालं प्लेन रोडवर खूप फिरलो, आता काहीतरी हिमालयात करायचं. आणि तोपर्यंत हिमालयातले बरेच ट्रेक झालेले होते त्यामुळे हिमालय वेगळ्या अँगलनी पाहिलेला होता. तर आता म्हटलं जरा वेगळ्या या अँगलनी मोटरबाईकवर बघूया. आणि म्हणून मग त्यांना भेटलो, त्यांच्याकडून माहिती घेतली. तेव्हा इंटरनेट नव्हतं किंवा इझी ॲक्सेस नव्हते, सगळे गुगल अर्थ नव्हतं, काही नव्हतं. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली त्या तुटपुंज्या माहितीवर आम्ही प्रवास सुरू केला.
पूर्ण 6 महिन्यामध्ये माझे जवळजवळ 4 टीम बदलल्या माझ्या. आणि मी फक्त एकटाच शिल्लक राहायचो, बाकीचे सगळे कॅन्सल व्हायचे. त्या कोणाचं लग्न ठरलेलं असायचं, कोणाचं बायको सोडत नाही, कोणाची आई सोडत नाही, आणखीन असं मी अगदी तयार व्हायचे आणि तयार झाल्यानंतर गळायचे. तर शेवटी एक 5 गिरायकं मला मिळाली जी माझ्याबरोबर आली आणि पस्तावली. पुन्हा त्यांचं सुद्धा आयुष्यातली पहिली आणि शेवटची ट्रिप झाली. त्यातला एकच माझा मित्र जो माझ्या 100व्या ट्रिपला परत आला होता, म्हणजे त्याची पहिली दुसरी ट्रिप आणि माझी 100वी ट्रिप, त्याला जबरदस्ती खेचून नेलेलं मी त्या ट्रिपला आत्ता सप्टेंबर महिन्यात. तर त्या लडाखच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी तो आधीचा ॲडव्हेंचर खूपच होतं, कारण पैसे जमवण्यापासून सगळ्याच गोष्टी होत्या. इंडियन ऑइलकडून तेव्हा स्पॉन्सरशिप मिळाली होती आम्हाला, पण त्यासाठी खूप मला मेहनत करायला लागली. मी तेव्हा झी टी व्हीवरती कॅमेरामन म्हणून काम करत होतो, सारेगम, अंताक्षरी वगैरे ह्याच्यामध्ये. तर मला माझे ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घालवलं की ते त्या काळामध्ये, कारण ह्याच्या मागे लागण्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट पण गेलं. म्हणजे या क्षेत्रात तुम्ही एकदा बाजूला झाला की तुमची जागा घ्यायला लगेच कोणते तयार असतो. पण ते माहित नाही, ध्येय असं काहीतरी, ध्येय असं नव्हतं, पण ठरवलं की करायचंय बस, हे आता कसंही झालं तरी करायचंच. आणि त्यातून ते ठरलं आणि आम्ही तो प्रवास सुरू केला. 1995 मध्ये आम्ही ती बाईक एक्सपिडिशन आम्ही सुरू केली होती. खूपच मजा करत मग आम्ही निघालो होतो. कारण बाळासाहेब ठाकरे त्या हिरवा झेंडा दाखवण्यासाठी येणार होते, पण ते त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे उद्धव ठाकरे आले होते आणि त्यांनी ह्या हिरवा कंदील दाखवला होता. आणि आम्ही मग मुख्य म्हणजे हा प्रवास आम्हाला पूर्ण करायचा होता, कारण हा जो लडाखचा जो भाग आहे इथे आम्हाला संपूर्ण मुंबई ते मुंबई असं करायचा प्लॅन होता. कारण तोपर्यंत आत्ता सध्या लडाखच्या मोटरबाईक ट्रिप म्हणजे अगदी कॉमन झाल्या, पण त्या काळी ते कॉमन नव्हतं आणि तो काहीतरी एक रेकॉर्ड म्हणून आम्हाला करायचं होतं. साधारण एक 6-7 दिवसानंतर आम्ही ह्याच्यामध्ये पोचलो मनालीमध्ये. तोपर्यंत खूप छान चाललेलं सगळं, खूप सुंदर सगळं होतं. जो निसर्ग होता तो खूप चांगला होता. आणि अचानक जेव्हा मी मनालीहून स्टार्ट केलं त्या दिवशी खूप ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण होतं. आणि आमचा तिकडचा जो मित्र होता मनालीचा, त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा वातावरणात निघू नका, थोडंसं 1 दिवस थांबा, तुमच्याकडे दिवसांचा काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही थांबू शकता, वेळ आहे तुमच्याकडे. पण म्हटलं आपण ही एक्सपिडिशन पूर्ण करून, आणि आमचा प्लॅन असा होता की मनालीला परत यायचं. तर म्हटलं 2 दिवस जास्त आल्यानंतर काढू, तर थोडं रिलॅक्स होण्यासाठी. आणि म्हणून आम्ही त्या ढगाळ वातावरणात, पावसाळी वातावरणात सुरुवात केली. खरं आम्हाला पोचायचं होतं सारचू नावाच्या गावात, म्हणजे गाव नाही ते ॲक्च्युली, छोटंसं एक टेंटेड अकोमोडेशन असणारं ठिकाण आहे ते फक्त. तर तिथे आम्हाला पोचायचं होतं. पण पावसामुळे एका ठिकाणी मनालीच्या पासून 25-1 किलोमीटरवर एक राणी नाला म्हणून एक नाला आहे, तिथे खूप पूर आला होता. आणि त्या पुरामुळे आम्ही जवळजवळ 3-3.5 तास अडकून पडलो होते तिथे. आणि पुढचे जे आमचं जे डेस्टिनेशन होतं ते आम्हाला लक्षात आलं की आता आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. आणि तेव्हा सुरुवात आमची त्या म्हणजे थरारक अनुभवांची जी मालिका जी झाली तिथे सुरुवात पहिली झाली. तिथे त्या पाण्यातून, थंडगार बर्फाच्या पाण्यातून आम्ही गाड्या धक्का मारत बाहेर काढून आम्ही पलीकडे गेलो होतो. आणि आमच्याबरोबर एक छोटी एक गाडी होती, जे आमचं एक्स्ट्रा सामान, त्यानंतर पेट्रोल, ॲडिशनल पेट्रोल आणि बऱ्याचशा गोष्टी, जे आणखीन 2 माणसं आमच्याबरोबर स्पेअर होती, जी खरं तर फक्त मनालीला आमच्याबरोबर म्हणजे आमचे एक्सेस सामान घेऊन आली होती. ती परत जाणार होती मनालीहून, पण ती म्हणाली की आम्ही पण येतो पुढे तुमच्याबरोबर, जर गाडीचं आहे तर आम्ही पण येतो. आणि ते आमच्याबरोबर आले होते. आणि मग पुढे मग 29 दिवस आमच्याबरोबर अडकलेले. तर ह्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी पोचणार होतो, सारचू नावाचं ठिकाण, त्या ठिकाणी म्हणजे दैवाने आम्हाला ती सुरुवात करून दिली होती की आम्हाला सेफ ठिकाणी ठेवायचं, एक ती सुरुवात होती. कारण ते सारचूला जर आम्ही पोचलो असतो तर मात्र आम्ही जिवंत परत येणं कठीण होतं. कारण त्यावेळेला सारचूमध्ये जेवढी लोक गेली, टुरिस्ट जेवढे गेले, ते ऑलमोस्ट सगळे डेडच परत आले. कारण टेम्परेचर आणि जे काही नॅशनल कॅलॅमिटीज आल्या होत्या त्याच्यामध्ये कोणीच जिवंत राहिलेलं नव्हतं. पण आम्ही
दारच्या नावाच्या ठिकाणी एका येऊन थांबलो आणि त्याच्यानंतर मग ही आमची सगळी मालिकाच आहे ती, म्हणजे थरार आहे तो 17 दिवसांचा थरार आहे सगळा. तो तुम्ही पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. मी काही ठराविकच गोष्टी तुम्हाला मी सांगेन. मला ते प्रभूला काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी बोलायचं. मी जास्त पुढे बोलू. नाही ठीक आहे. ठरवलेली गोष्ट करायचीच. आणि एक आपल्याकडे म्हण आहे, शो मस्ट गो ऑन. जायचं म्हणजे जायचं, पुढेच जायचं हे ठरवूनच हा सतत ते गोष्ट करत राहिला. मुंबईमधून मोटरसायकलने लडाखला जायचं हे त्याच्या मनाने घेतलं होतं, म्हणूनच हा तिथे इथून मोटरसायकल घेऊन गेला. रेल्वेने शक्य होतं, तरी पण ते गेले नाहीत तसे. कारण या माणसाने एखादी गोष्ट, एखादा रूट ठरवला की तो करतोच. लडाखमध्ये जाताना ते हिमाचल प्रदेशमध्येच अडकले आणि तिथे ढगफुटी झाली, प्रचंड मोठी ढगफुटी झाली. आणि आता पुढे जाणं शक्य नाही हे जेव्हा कळलं, सैनिकांनी त्यांना अडवलं आणि जाता येणार नाही हे सांगितलं, तेव्हा मागे न फिरता हे तिथे दटून राहिले, तिथेच राहिले की आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तिथे ब्रोची माणसं रस्ते रिकामे खाली म्हणजे चांगले करण्यासाठी जे झटत होते त्यांना मदत कर, त्यांच्याशी मैत्री कर आणि पुढे कसं जायचं, कुठूनही हा प्रवास करायचा. खूप मेहनत करून पैसे जमवले होते आणि त्याच्यामुळे जीवाची पर्वा न करता ते तिथे राहिले. 17 दिवस एकाच ठिकाणी राहणं, अतिशय कडाक्याची थंडी असं होतं. आणि तिथे फक्त राहण्यासाठी तंबू होते आणि त्या तंबूमध्ये ते राहत होते. आणि त्या तंबूमध्ये एका रात्री म्हणजे ही ढगफुटी सतत चालूच राहिली आणि एका रात्री फार मोठी दुर्दैवी अशी घटना घडली. त्या तंबूवर 2 पर्वत 2 बाजूचे आणि समोर नदी होती आणि त्याच्यामध्ये जो एरिया असतो तो साधारण एक 100-150 फुटाचा एका भागात हे ते तंबू होते. ते डोंगर खाली आले आणि त्या रात्री काय झालं? साधारण आम्ही जेव्हा तिथे अडकलो तेव्हा आम्ही 17 किलोमीटर पुढे निघालो होतो, पण खूप हेवी स्नोफॉलमुळे आम्हाला तिथल्या आर्मीने पुढे जायला परमिशन दिली नाही आणि ते म्हणाले की तुम्हाला आयदर इथे थांबावं लागेल किंवा खाली 17 किलोमीटर खाली दारच्यामध्ये तुम्हाला मुक्काम करावं लागेल. तर आमच्याबरोबर जी गाडी होती आणि जो ड्रायव्हर होता तो लोकल गाईडच होता आमच्यासाठी. तो म्हणाला की इथे आर्मीच्या बरोबर त्यांच्या नियमांमध्ये राहण्यापेक्षा आपण खाली त्या गावात जाऊ जिथे ऍक्च्युली गाव नव्हतं ते छोटीशी एक ट्रान्झिट स्टेसाठी तात्पुरती सोय होती ती. तर तिथे जाऊ आपण. तिथे गेल्यानंतर आपल्याला ऍटलिस्ट आर्मीच्या नियमाप्रमाणे राहावं लागणार नाही. म्हणून आम्ही ठरवलं की 17 किलोमीटर खाली उतरायचं. 17 किलोमीटरमध्ये जेव्हा परत गेलो तो माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या काय लाखभर किलोमीटर मी ज्या मोटरसायकल चालवली त्यातला सगळ्यात थरारक जो अनुभव होता 17 किलोमीटरचा. कारण स्नोफॉल सुरू झालेला होता ऑलरेडी. एक साधारण 4-1 इंचाचा स्नो तयार, बर्फाची लेअर आलेली होती रस्त्यावर आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्नो पडत असताना गाड्या चालवायच्या 17 किलोमीटर. आम्हाला वाटलं की जोश होता, वाटलं की हे काय सहज शक्य होऊन जाईल 17 किलोमीटर म्हणजे 25-30 मिनिटात आम्ही पोहोचू. पण पहिल्या 8-9 किलोमीटरमध्येच आमच्या सगळ्यांच्या ज्या चालवणाऱ्यांच्या विकेट पडल्या होत्या. कारण एवढी थंडी होती की आमच्याकडे प्रॉपर साधनं नव्हती. थंडी घालवण्यासाठी प्रॉपर साधनं नव्हती. त्यामुळे आम्ही प्रयत्न तर केला पण 8-9 किलोमीटर नंतर लक्षात आलं की हे आपल्याला जमणार नाहीये. आम्ही अक्षरशः गाड्या थांबवून इंजिनावरती हात ठेवले होते तरी सुद्धा हाताना गारवा जाणवत होता. आणि त्यातला आम्ही 2 वेळा पडलो सुद्धा. त्या पडल्यानंतर मग जी 2 लोक आतमध्ये गाड्यांमध्ये होती त्यांनी त्यांची जागा घेतली आणि असं करत करत आम्ही त्या दारच्यापर्यंत पोहोचलो. दारच्यामध्ये जेव्हा आलो परत तेव्हा आम्हाला तिथल्या लोकांनी खूप ज्या गेलेली जेव्हा जाताना सांगितलं होतं की जाऊ नका म्हणून, पण आम्ही ऐकलं नव्हतं त्यांचं. तर प्रत्येकाने अक्षरशः एकेकाचा ताबा घेतला आणि त्यांनी याच्यामध्ये ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्यांनी आम्हाला ते एक शेगड्या होत्या त्या 2-2 शेगड्या प्रत्येकाच्या अंगाखाली ठेवून त्याचा आम्हाला त्यांनी हे देण्याचा प्रयत्न केला, ऊब देण्याचे प्रयत्न केला. साधारण 1 तासभर तरी गेला आम्हाला हे नॉर्मल व्हायला. आणि त्याच्यानंतर तिथेच राहिलो आम्ही त्याच तंबूमध्ये.
2-3 दिवस सतत स्नोफॉल चालू होता. खूप पाण्याची लेवल वाढत होती. म्हणजे स्नोफॉल आणि पाऊस असे दोन्ही एकत्र चाललेलं. आणि एक चौथ्या दिवशी पहाटे आम्हाला तिथल्या आर्मीच्या लोकांनी सांगितलं होतं की वेगळ्या प्रकारची एक शिट्टी तुम्हाला ऐकू येईल, धोक्याची शिट्टी असते ती आल्यानंतर तुम्ही तुमच्या टेंटच्या बाहेर निघायचं. आणि झोपून शक्यच नव्हतं अशा कंडिशनमध्ये. पहाटे 4च्या आसपास एक शिट्टी वाजायला लागली जोरजोरात. आणि आम्ही बाहेर बघितलं तर सगळी पळापळ चालू होती. आणि जे हाताला लागेल ते घेऊन आम्ही बाहेर निघालो. काळोख होता, एकदम मिट्ट काळोख होता, काही दिसत नव्हतं. आणि साधारण एक 15-20 मिनिटानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही ज्या तंबूत राहत होतो तंबू दिसेनासा झाला होता. म्हणजे माझ्या मध्ये तंबूमधलं अंतर हे एवढंच असेल फार तर. आणि आमच्या ज्या रोडवर उभे होतो रोडच्या खालच्या बाजूला नदी होती. आणि नदीचं पात्र तिथे ऑलरेडी डायव्हर्ट झालेलं होतं पाण्यामुळे. आणि ते बघता बघता सगळे तंबू काढले गेले. सकाळी जेव्हा पहाट झाली तेव्हा कळलं की आमच्या सगळ्यात पहिल्या तंबूमधल्या लोकांना बाहेरच निघता नव्हतं आलं. त्यामध्ये 6 फॉरेनर्स होते आणि एक इंडियन होता. 7 लोक गाडली गेली होती. आणि आम्ही सुदैवाने त्यातून बाहेर निघालो. आमचं बरंचसं सामान त्यात गेलं. आमचं मुख्य म्हणजे पैशांचा पाऊच होता तो सुद्धा गेला. त्यात बरेचसे पैसे त्यात गेले होते. आणि त्याच्यानंतर मग 3 रात्री आम्ही तिथे रस्त्यावरच काढल्या. ते काय दुसरे सोयच नव्हते. म्हणजे रात्री आम्ही ते 7 भाईच्या पक्षी हे कसे मानेत मान घालून बसतात तसे आम्ही बसायचो. आणि 2 ब्लँकेट अंगावर घेऊन आम्ही अशा 3 रात्री काढल्या. तो सगळा जो प्रकार होता तो एवढा भयानक होता की म्हणजे कळत नव्हतं की आता करायचं काय. कारण किती दिवसांनी रोड ओपन होणार आहे कोणालाच माहित नाही. इव्हन आर्मीला सुद्धा माहित नाही. तेव्हा कम्युनिकेशन सिस्टम चांगली नव्हती, त्यामुळे फोन तर नव्हतेच तिथे. तर असं करता करता आम्ही जेव्हा हे 7 दिवसानंतर हे सगळं थांबलं. हे थांबलं म्हणजे फक्त जो ढगफुटी आणि जे काय प्रॉब्लेम होते हे तुम्ही मला वाटतं आत्ता जे सध्या उत्तरांचलमध्ये झालं त्यामुळे तुम्हाला ते म्हणजे आता पुस्तक जेव्हा लिहिलं त्यानंतर हे उत्तरांचलच्या ढगफुटीनंतर लोकांना लक्षात आलं की ते किती भयानक असू शकतं. कारण तोपर्यंत लोकांना वाटायचं की काही म्हणजे काय लिहायला काय असं काही लिहू शकतो आपण. पण त्याच्यानंतर त्याची भयानकता किंवा भीषणता लक्षात आली लोकांच्या. तर हे सगळं झाल्यानंतर 7 दिवस उलटून गेलेले. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. तर हे झाल्यानंतर लक्षात आलं की आपण आता 7 दिवस झालेत आपण जिवंत आहोत हे घरच्यांना आपल्या कळलं पाहिजे. तर हे कसं शक्य आहे. तर तिथल्या आर्मीच्या लोकांशी बोललो तर ते म्हणाले की तुम्हाला इथून फोन करणं शक्य नाहीये. तुम्हाला त्यासाठी केलॉंग नावाचं गाव आहे 40 किलोमीटर इथून दूर आहे. तिथे तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल. तर हे आता मी माझ्या बरोबरच्या लोकांना विचारलं की काय करायचं आपण जायचं का. तर 40 किलोमीटर कसा प्रवास करणार, पायी जावं लागणार होतं. पण मी एवढ्या वर्षात मी जेव्हा फिरलो होतो तेव्हा मला एक गोष्ट माहिती होती की माझी आई नेहमी वाट बघत असते आणि तिला वाट बघत राहायला ठेवणं मला कधीच आवडलं नव्हतं. ऍटलिस्ट कुठेही असलो तरी मी एक फोन निश्चित करत होतो. त्यामुळे मला ती काळजी होती की एक 7 दिवस होऊन गेलेत आणि कुठेतरी बातम्या आल्या असतील की असं काहीतरी झालंय आणि ती टेन्शनमध्ये असेल. म्हणून विचार केला की आपल्याला कसे करून जायलाच हवं. या प्रवासामध्ये मला एक कलकत्त्याचा एक बंगाली आमचा एक मित्र झाला त्या काळामध्ये. तिथे ते लोक दोघे मोटरसायकलवरून आले होते कलकत्त्याहून. त्यांच्यामध्ये तो सौमित्र त्याचं नाव. तो म्हणाला की मी येतो तुझ्याबरोबर. त्याला काही कोणाला फोन करायचा नव्हता कोणाला, कारण तो खूपच वेगळ्या लेवलचा माउंटेनियर होता तो. पण तो म्हणाला की चला करणार तरी काय इथे बसून, तुमच्यावर येतो मी. आणि मग माझ्यासोबत माझा दुसरा मित्र विनायक तोही तयार झाला आणि आम्ही हा 40 किलोमीटरचा प्रवास करायचा ठरवला. ह्या प्रवासामध्ये आम्हाला जो काय अनुभव मिळाला, म्हणजे ट्रेकिंगचा अनुभव आधी होता गाठीशी, त्यामुळे आम्हाला त्याचं काही ट्रेकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू काही वाटत नव्हतं. पण ह्या भागामध्ये एवढ्या लँडस्लाईड झाल्या होत्या की लक्षात आलं की हा रोड कधी ओपन होणार. म्हणजे दर 1 किलोमीटरला 2-2 लँडस्लाईड झालेले आहेत, तर रस्ता ओपन होणार तरी कधी.
आणि साधारण एक दिवस लागला आम्हाला, पूर्ण एक दिवस लागला. जवळजवळ 12-13 तास लागले आम्हाला ट्रेक करून केलॉंगपर्यंत जायला. फारच भयानक वातावरण होतं सगळं ते. खूप ठिकाणी घरं पडलेली होती, रस्ते खचलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दिवशी त्याला शक्य नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी आम्ही फोन करू शकलो आणि मुंबईला एक पत्रासारखी मोठी तार लिहिली की काय झालंय आणि कसे आम्ही आहोत, सुखरूप आहोत, म्हणजे जिवंत आहोत. परत कधी फोन करू शकू माहीत नाही, पण आम्ही सुखरूप आहोत, आम्हाला आमची काळजी करू नका, अशा पद्धतीचं एक पत्र रेणू गावस्कर म्हणून ज्यांच्यासोबत मी काम करतो त्यांच्या नावाने लिहिलं आणि घरी फोन करून सांगितलं की सुखरूप आहे. आणि तोच प्रवास करायला मग परत आम्हाला 40 किलोमीटर प्रवास करायला पुन्हा 1.5 दिवस लागला येताना. आणि 2.5 दिवसाच्या याच्यानंतर आम्ही परत आलो. तोपर्यंत आम्हाला एक गोष्ट कळली की मागचा रोड ओपन होणं शक्यच नाहीये. तर आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे पुढच्या रस्त्याने पुढे जायचं. पण पुढे कधी रस्ता उघडणार ह्याची काहीच कल्पना नव्हती. आणि फारच तोपर्यंत 10 दिवस होत आले होते. आणि जिथे आमचा एक ढाबा होता, त्या ढाब्यामध्ये आम्ही जेवत होतो. त्या ढाब्यावाला जेव्हा परत आलो त्यावेळेला तो शॉकिंग न्यूज होती की ढाब्यावाल्याकडचं त्याचं जे रेशन होतं संपलं होतं आणि तो त्याची पॅकिंग करून त्याच्या गावी जाण्याची तयारी होता. आता पुढचा प्रश्न होता की खायचं काय. आता 10 दिवस तर आम्ही जे मिळेल ते तिथलं खाल्लं, पण आता पुढे खायचं काय. खूपच कठीण प्रसंग होता. माझ्याबरोबरचे जे सगळे त्यात दोघांची लग्न झालेली होती, एकाला मुलगी होती लहान, ते अगदी लहान मुलासारखे रडायचे. माझं सुदैवाने लग्न झालेलं नव्हतं, नाही तर मलाही कदाचित जाता नसतं आलं. तर खूप अगदी लहान मुलासारखी ओक्साबोक्शी रडत होती ती लोक. आणि काय पुढे काय म्हणजे आणि तोपर्यंत आमच्या बरोबरचे अनेक लोक तिथे वेगवेगळ्या कारणाने गेले होते आणि तिथे आमच्या समोरच त्यांना जाळत होते. शेवटी अशी एक मानसिकता तयार झाली होती की आता इथून जिवंत जाणं तर शक्य दिसत नाहीये, पण ऍटलिस्ट डेड बॉडीज तरी घरी पोचल्या पाहिजेत. ह्या लेवलला एक मानसिकता पोचली होती. कारण त्या शेवटचे जे 6 दिवस आहेत त्या 6 दिवसामध्ये आम्हाला म्हणजे अन्न पाणी खायला मिळालं नव्हतं. फक्त 6 बिस्किट आणि 3 चहा अशा याच्यामध्ये मी 6 दिवस काढले. आणि म्हणजे फारच आता पण अंगावरती काटा येत होते एक एक गोष्टी म्हणजे लक्षात जेव्हा येत आहेत माझ्या किंवा मागे इतिहासात जातो तेव्हा. तर असा तो खूप भयानक सगळा प्रवास होता सुरुवातीच्या काळातला. 17 दिवसानंतर आमची सुटका झाली. मंडळी, नदीने आपलं पात्र बदललं, डोंगराने आपली जागा सोडली, पाठीमागचे रस्ते बंद झाले, अन्न मिळण्याची शाश्वती नव्हती. सोबत असणारे पर्यटक हे थंडीमुळे किंवा त्या ढगफुटीमुळे एक साथ सोडून चालले होते. आणि हे सगळं एकाच वेळी घडत असताना हे सगळे लोक बरोबर होते, जे त्याचे मित्र बरोबर होते. त्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या? एक तर आम्ही कशासाठी आलो, काय कुठे त्याचा ऐकलं आणि गाढवपणा केला, हा पहिली प्रतिक्रिया तीच होती. आणि त्यांच्यासाठी सगळंच नवीन होतं. कारण माझ्याकडे ॲटलिस्ट ट्रेकिंगचा, माउंटेनिअरिंगचा, वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजचा अनुभव होता पाठीशी. असं काही होऊ शकतं. तेव्हा मी माउंटेनिअरिंगचा कोर्स पण केला होता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची मानसिकता होती. पण त्यांच्याकडे त्यातली मानसिकता अजिबातच नव्हती. कारण त्यामुळे ते खूप खचून गेले. त्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर शब्दच नाही, माझ्याकडे शब्द नाही. तेव्हाही त्यांना कळत नव्हतं करायचं काय, हा प्रश्न होता त्यांच्या. नाही, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या तेव्हा हे सगळं गद्दे पंचवीस झालेलं आहे. ही गोष्ट जरी हे कितीही थरारक असले तर हे थरारक अनुभव या लडाख प्रवास अजून सुरू आहे या पुस्तकात लिहिलेले आहे. हे पुस्तक मागे तो वाचण्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्याच लडाखला
आपण जेव्हा त्या कस्टमची नोकरी सोडली आणि ईशा टूर्सची स्थापना केली आणि लोकांना पर्यटकांना घेऊन जायचं तर कुठे जायचं, पहिलाच अनुभव इतका विदारक किंवा भयानक आल्यानंतर त्या वाटेला माणूस स्वतः जाणार नाही, पण स्वतःबरोबर जबाबदारी घेऊन पर्यटक न्यायचे, हे फार मोठं धाडस आहे. हा पुस्तकाचा प्रवास एखाद्या वेळी एखादी घटना घडली, त्या आता सुद्धा ज्या ढगफुटी झाले त्याच्यातून लोक परत आलेले आहेत, ते आले कारण माणूस जगण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्या परिस्थितीतून माणूस येतो. तसे हे लोक आले आणि ते झालं. पण खरा थरार मला या माणसाच्या बाबतीत वाटतो तो हा की एवढा मोठा ही जी अडचण आली, ती आल्यानंतर त्याच अडचणीतून एक अशी छोटीशी वाट आहे, त्याचा प्रशस्त मार्ग करायचा आणि लडाखला 8,000 वर पर्यटक नेऊन आणायचे, ही साधी गोष्ट नाही. ईशा टूर्सची स्थापना केल्यानंतर आत्मा लडाखलाच जायचं असं का वाटलं? त्याच्या आधी ह्या जो आमच्या मोटरवे एक्सपिडिशनचा जो शेवट होता ह्याच्यात, त्याच्यावरती फक्त एक थोडक्यात सांगून मग तिथे वळतो. जेव्हा आम्ही जम्मूला पोचलो, हे सगळं करून आम्ही 17 दिवसांनी त्यातून सुटलो, लेहला पोचलो. लेहमध्ये फक्त खारदुंगला पास, जो 18,360 फूट उंचीचा खारदुंगला पास, सर्वोच्च जगातील सर्वात उंच रस्ता, तो क्लाइंब केला. त्याच्यावरती आम्ही आमचे फोटो काढले आणि आम्ही मग पुढच्या प्रवासाला लागलो आणि कारगिल मार्गे श्रीनगर करत जम्मूला आलो. जम्मूला जेव्हा आलो त्यावेळेला आमच्या सगळ्यांकडे मिळून फक्त 250 रुपये होते आणि आम्ही बघितलं आम्ही किती कोणाकोणाच्या अंगावरती दागिने आहेत. दोघांकडे अंगठ्या होत्या, गळ्यात चेन होत्या आणि मग आमच्या मोटरबाईक होत्या. आम्ही आता ठरवलं की इथे याच्या पुढे आता गाड्या चालवायच्या नाहीत, गाड्या विकून टाकायला लागल्या तरी चालेल, पण आता इथून परत जायचं आपण. आणि जेव्हा आम्ही एका त्या जम्मूमधल्या हॉटेलमध्ये शिरलो तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, पण म्हटलं आता याला जर सांगितलं पैसे नाही म्हणून तर कदाचित एंट्री देणार नाही, म्हणून आम्ही म्हटलं काय होईल ते होईल, काय नाही अगदी हे गेलं तर सांगितले गाडी ठेवून घे तुला म्हणून. आणि आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. सगळं झाल्यानंतर त्यांनी जेवण खाण झाल्यानंतर त्याला आम्ही सगळी स्टोरी सांगितली आणि त्याला सांगितलं आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्याकडे हे 2 अंगठ्या, 1 चेन, आणखीन ही गाडी आहे, तुम्हाला काय ह्याच्यातलं काय हवं ते घे आणि आम्हाला तू पैसे दे आणि आम्हाला परत घरी जाण्यासाठी व्यवस्था करायची आहे. तर त्या माणसाने आमच्याकडून सगळं आमचे डिटेल लिहून घेतले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी आमच्या हातामध्ये तरी ट्रेनची तिकीटं दिली आणि त्याला मी म्हटलं आम्ही की आता पैसे नाही, त्याच्यातलं काय तुला जे काय हवं ते घे. पण तो म्हणाला की तुम्ही एवढे भयानक अनुभव घेत तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्ही मला फसवणार नाही अशी मला गॅरंटी वाटते. आणि तुम्हाला आणि ते सगळं त्यांनी कोणतेही कुठली जमानत म्हणून त्याकडे काही न ठेवता आम्ही सगळं त्यांनी केलं आमच्यासाठी. आम्ही त्याला त्याचे सगळे पैसे परत केले मुंबईला आल्यानंतर. तर असा हा त्याचा शेवट होता आणि ते करून आम्ही मुंबईत परत आलो. आता जसं प्रभू म्हणाले तसं की हा जो अनुभव होता हा आम्ही ठरवून घेतलेला अनुभव नव्हता, हा आला म्हणजे हे समोर त्या प्रवासामध्ये हे सगळे अनुभव आले. त्यामुळे आम्ही आमची स्वतःचे क्रेडिट त्यात फार मोठं असं मला वाटत नाही. नशिबाने वाचलो आम्ही, की आम्हाला प्रत्येक ठिकाणी देव कदाचित एंट्री देत नसावं तर म्हणा तुमची वेळ नाही अजून आली आहे असं करून जवळजवळ 5 वेळा आम्ही मृत्यूच्या दारातून परत आलो या प्रवासामध्ये. तर त्यामुळे तिथपर्यंत मला असं वाटलं नाही की मी काही खूप मोठं ॲडव्हेंचर वगैरे केलं, पण नक्की ते पुढचं ॲडव्हेंचरच होतं की कस्टम सारखी नोकरी सोडायची आणि अशा ठिकाणी जिथे एवढा भयानक अनुभव आलेला आहे तीच जागा एक आपण टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करायचे. हा जो निर्णय होता तो खूप धाडसी होता. नशिबाने साथ दिली आणि आज इथपर्यंत पोचलोय. पण खरंच ते त्यावेळेला हा जो निर्णय घ्यायला घेतला मी की आपण हेच करायचं, तर पुन्हा करावंसं का वाटलं हा मुद्दा पुन्हा आहे. ज्या वेळेला मी लडाखला गेलो तर लडाखला प्रत्येक आत्ता जाऊन आलेल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं तर त्यांना त्या लडाखच्या त्या भव्यतेबद्दल किंवा त्याच्या अद्भुत त्या जागेबद्दल लोकांना एक आकर्षण वाटतं.
गेलेला प्रत्येक माणूस म्हणतो की मला परत एकदा तरी लडाखला जायची इच्छा व्यक्त करतो. तर मी तर ट्रेकिंग माउंटेनिंग करून सगळा हिमालय मी पाहिलेला होता त्यावेळेला. पण लडाखच्या प्रेमात काहीतरी विचित्र प्रकारे पडलो. सगळेच पडतात. मी खरं तर त्याच्यात काय म्हणजे सचिन तेंडुलकरचा फॅन असणं ही काही मोठी गोष्ट नाही, ते सगळेच असतात. तसंच त्या लडाखच्या बाबतीत असं आहे की लडाख आवडलं नाही असं जर माणूस असेल तर तो काहीतरी डोक्यावर परिणाम झालेलाच माणूस असेल. तसाच सर्वसामान्यांपैकी मी होतो. पण मला वाटलं की आपण खूप गोष्टी मिस केल्यात लडाखमध्ये, तेव्हा काहीच पाहिलं नाही. तर त्या पुन्हा बघायची इच्छा मला निर्माण झाली. मला साधी सिंपल गोष्ट, मोटरबाईक जेव्हा घेतली तेव्हा मी प्रॅक्टिससाठी मुंबईमध्ये जेव्हा फिरायचो तेव्हा मुंबईतले ऑलमोस्ट सगळे डेड एंड फिरलो मी, की हा रस्ता शेवट कुठे होतो हे बघायचं होतं मला. त्यामुळे मुंबईतले सगळे डेड एंड मी जायचो आणि परत यायचो. तेव्हा मी म्हणायचो की मी मॅप काढू शकतो मुंबईचा. तर आणि लडाख सारखं एवढं सुंदर ठिकाण आपण बघितलंच नाही कम्प्लीट. म्हणून मी पुन्हा एकदा 2 वर्षांनी प्रयत्न केला लडाखला जायचा, काही मित्रांना जमा करून. त्यावेळेला ते अनुभव होते पाठीशी. तरी सुद्धा माझ्यासारखेच काही होते ट्रेकिंग मधले मित्र, त्यांना घेऊन गेलो आणि ती ट्रिप मात्र खूप सुंदर झाली आमची. फोटोग्राफी आम्ही केली छान, म्हणजे छान सुंदर लडाख आहे ते बघितलं. आणि त्यानंतर वाटलं की हे असं लोकांना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान पाहिलं की काय लोकांनी वाटलं की काय सुंदर ठिकाणी घेऊन आलं असं आम्हाला, की काहीतरी वेगळं जन्नत आहे. तर ते जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं ते वाटलं की आपण असं समाधान खूप लोकांना देऊ शकतो. आपण अशा अनेक लोकांना जर तिथे घेऊन गेलो तर आपण हे समाधान देऊ शकतो. आणि त्यातूनच मग ती सुरुवात झाली आणि मग त्याचा अभ्यास सुरू झाला. ईशा टूर सुरू व्हायच्या आधी जवळजवळ 500 लोकांना मी लडाखला नेलेलं होतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून. त्याला नाव असेल कधी अनेक वेळा ईशा युथ असेलच्या माध्यमातून किंवा काही वेळेला काहीच नाव नाही, म्हणजे फक्त फोटोग्राफी करायचे म्हणून आम्ही लोकांना घेऊन जायचो. खूप सुरुवातीचा काळ जो होता, आजही म्हणजे लडाखला जाताना आजही लोक एवढ्या लोकांना नेल्यानंतर सुद्धा लोक प्रश्न विचारतात की आम्हाला झेपेल का. म्हणजे 45-50 वर्षाची लोक विचारतात की आम्हाला झेपेल का. तर म्हणजे आमच्या बरोबर 2.5 वर्षापासून ते 83 वर्षापर्यंत अनेक व्याधी झालेले असलेले लोक त्यांना हात नाही आहेत, पाय नाही आहेत, असे अनेक व्यंग असलेले लोक, असे अनेक लोक आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची लोक लडाखला आली आहेत. आणि त्याच्यातच चॅलेंज वाटतं मला पण की एक छोटासा अनुभव आहे. आमच्या 72 वर्षाच्या एक बाई मनालीमध्ये, आम्ही जेव्हा पूर्वी आम्ही मनालीहून स्टार्ट करायचो लडाखच्या टूर, मनालीमध्ये पहिल्याच दिवशी राफ्टिंग करताना पडल्या आणि त्यांना फ्रॅक्चर झालं, पायाला फ्रॅक्चर झालं. अख्खा पाय त्यांनी फ्रॅक्चरमध्ये टाकलेला. तर त्यांचे मिस्टर म्हणाले की आपण परत जायचं आता मनालीहून. पहिल्याच दिवशी परत जायचा निर्णय घेतला. तर त्या म्हणाल्या की आता वयाच्या 72 वर्षी मी परत तर येऊ नाही शकत इकडे, मला जायचंच आहे. तर त्यांनी मला बोलून घेतलं की काय करू शकतो आपण. तर मी त्यांना विचारलं तुमची इच्छा आहे का. तर हो माझी तर इच्छा आहे, मला तर जायचंच आहे, मी कुठल्याही परिस्थितीत मी जाणार. डॉक्टरना विचारलं तर डॉक्टर म्हणाले त्यांनी काय फरक नाही पडत, जाऊ शकतात, का पायाला प्लास्टर घातलेलं आहे. आणि त्यांचा जो काय जोश होता तो बघून म्हटलं की नाही आपण त्यांना न्यायला पाहिजे. तर समजा माझ्या आईने जर सांगितलं असतं की मला जायचंच आहे तर मी नेलंच असतं ना. आणि त्या याच्यावर त्यांना मी नेलं. पुढची 17 दिवसाची टूर त्यांनी कंप्लीट केली आणि अनेक ठिकाणी त्यांना आम्हाला उचलून न्यायला लागायचं. मग तेव्हा 4 लोक मजबूत होत्या बऱ्यापैकी जाड, तरी पण त्या 4 लोक आणायचो. त्या आम्ही खुर्ची घेतली होती एक फोल्डिंगची, ती फोल्डिंगची खुर्ची टाकून त्यांना प्रत्येक ठिकाणी त्या बसायच्या आणि त्याच्यानं त्यांना उचलून ठराविक ठिकाणी नेऊन न्यायला लागायचं. पहिले 3-4 दिवस त्यांनी हे केलं. नंतर त्यांनी त्यांच्या डॉक्टरला फोन करून विचारलं की काय होईल मी जर चालले तर ते म्हणाले की आणखीन 1 महिना प्लास्टर टाकायला लागेल. तर त्या म्हणाले नाहीतरी मला काय उद्योग आहे. आणि असं करून त्यांनी मग शेवटी हे सगळं नाकारलं की मला कोणाची मदत नको, आणि त्या स्वतः चालायला लागल्या कुबड्या घेऊन. आणि त्यांनी 17 दिवसाची टूर कंप्लीट केली. तर असे जे अनुभव आहेत हे खूप चॅलेंजिंग अनुभव घ्यायला सर्वसामान्य माणसांना तर सगळेच घेऊन जातात, पण अशा लोकांना जेव्हा घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान मिळतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्या सेम बाई
गेल्या वर्षी भूतानला आल्या होत्या आणि प्रभूच होते टूर लीडर, आणि प्रभूंनी त्यांना टायगरनेस मॉनेस्ट्री, जी जो 12 किलोमीटरचा प्रवास आहे, ट्रेक आहे, तो ट्रेक करून जायला लागतो, तो ट्रेक त्यांनी केला. तो त्याच्या मागे त्यांची जी जिद्द होती ती मागची होती, म्हणजे 8 वर्षापूर्वीची, की त्या म्हणाल्या की तर मी तेव्हा एक पाय नसताना मी गेले, तर इथे आता त्या फक्त वयच वाढलं, बाकी काय नाही वाढले. 78व्या वर्षी त्यांनी तो ट्रेक केला आणि पूर्ण केला. तर असे अनेक अनुभव आले आणि त्यातूनच मग ईशा टूर्स ची स्थापना जेव्हा झाली, मी केली 2003 मध्ये केली, आणि मला वाटलं की आता आपण नोकरी सोडू शकतो आपण, की आता हे वाटायला लागलं की हे थोडंसं आता सेफ मोडमध्ये आलोय आपण, आणि आता नोकरी सोडली तर हरकत नाही. आणि घरच्यांनी खूप त्याला सपोर्ट केला, विशेषतः माझ्या बायकोने. बाकी कोणी सपोर्ट केला नाही, कारण तो वेडेपणा होता. आजही लोक वेडेच म्हणतात की कस्टमची नोकरी सोडणं म्हणजे वेडेपणाच आहे. तर म्हणजे ह्या वेडेपणावरती कामत विठ्ठल कामत आहेत ना, त्यांनी खूप छान त्यांनी मला एकदा घरी बोलवलं होतं एका कामासाठी, आणि तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारता मारता सांगितलं मी कस्टममध्ये मी होतो वगैरे. मग त्यांनी त्यांच्या बायकोला आणि मुलाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की मला एका वेड्या माणसाची ओळख करून द्यायची ती घ्या म्हणून, आणि माझी त्यांनी ओळख करून दिली, हा तो वेडा माणूस ज्याने कस्टमची नोकरी सोडली. आणि तर आजही म्हणतात, तर माझी आमची सासूबाई तिने गमतीने म्हणाली होती का तुम्हाला मुलगी दिली नोकरी बघून आणि ती नोकरी सोडता तुम्ही. तर असं विरोध होताच. आईचा विरोध अगदी माइल्ड होता, पण मी बाकी तसं मी कोणाला फार विचारत बसलो नाही आणि सरळ नोकरी सोडून टाकली. पण आज मला वाटतं मी सक्सेसफुल आहे, की आज लडाखवरला 6000 लोक गेली, बरोबर 6-7,500 लोक लडाखला गेली, आणि आज लडाख बरोबरच अनेक वेगवेगळ्या ऑर्बिट डेस्टिनेशन. आम्ही हा एक पूर्वीपासूनच ठरवलं होतं की जे काही करायचं हे ऑर्बिट म्हणजे जिथे कमीत कमी लोक जातात अशा ठिकाणीच टूर घेऊन जायच्या आणि तिथे त्या सक्सेसफुल करायच्या. लडाखला आम्ही आज एवढ्या वर्षांमध्ये जरी आज क्वांटिटीमध्ये कमी असू आज, कारण मोठ्या टूर कंपन्या आज एवढे मोठ्या ऍड देतात, त्यांच्या समोर आम्ही तसे कमी असू, पण आज पायनियर म्हणून लडाखमध्ये फॅमिलीजना घेऊन जायची हिंमत कुठल्याच टूर कंपनीने केली नव्हती. ती आम्ही मुख्य माझा हेतू तोच होता की अशा सर्व ठिकाणी आपल्या कुटुंबाबरोबर जाता यावं, अशा पद्धतीने टूर डिझाईन करायच्या आणि त्या टूरना लोकांना त्यांच्या विथ फॅमिली घेऊन जायचं. आणि आतापर्यंत सगळ्या जेवढ्या टूर आम्ही करतोय ह्या सगळ्यात अशाच पद्धतीने आधी त्याचा अभ्यास केला आणि नंतर तो अभ्यास करून मग टूर आम्ही करायला सुरुवात केली. माझ्याबरोबर आज जेवढी लोक काम करतात कोणी म्हणजे माझ्या सकट कोणी ह्या व्यवसायामध्ये ट्रेंड नाहीये. जे काय आम्ही केलं आहे ते सगळं अभ्यास करून थोडा आधी पहिल्यांदा एक चूक करायची, ती नंतर फक्त ती चूक परत व्हायला नाही पाहिजे या पद्धतीने टूर कंपनी चालवली आणि आज बऱ्यापैकी आम्ही सक्सेसफुल झालो होतो. अनेक टूर्स या प्रत्येक वेळी करत असताना जी आपली आयटेनरी असते त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी दाखवता आलं पाहिजे असा आत्माचा सतत प्रयत्न असतो. आणि त्या एकाच गोष्टींवरून जर भांडण झालं आमचं तर त्या एका गोष्टीवरून असतात की बाबा एका दिवसात एवढ्या गोष्टी लोक कशी बघणार, तर त्याची अरेंजमेंट तिकडे करणं, तिथली लोक सगळीच्या सगळी लडाखमधली याला डोरजीच म्हणतात. हा म्हणजे तिथे एवढा फेमस आहे की आत्मारामजी उनकेली आहे ना, उनका आहे तो घरात सुद्धा तुम्हाला राहायला तिथे देतील. तुम्ही नुसतं नाव लडाखच्या बाजारात जरी सांगितलं तरी तुम्हाला तिथे वेलकम आहे. असा अनुभव आम्ही पहिल्याच लडाख टूरवर जेव्हा मी पर्यटक म्हणून आत्माराम बरोबर गेलो तेव्हा घेतला. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी याचं जे फिरवणं आणि मनापासून फिरवणं की ही गोष्ट ह्याला दिसली पाहिजे. जर माहीत नसले आम्ही कंटाळा केला तर हाताला धरून वर न्यायचं, प्रत्येकाला सांगायचं नाही तू परत, कारण हा माणूस परत कधी येणार, हा एकदाच लडाखला येणार आहे आणि ह्याने हे बघितलंच पाहिजे. ही जी तळमळ आहे या तळमळीसाठी आणि ते बघितल्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं की बाबा रे तुला जे काय पैसे दिले ते आता फिटले, आता काय तुझी कामं असतील तर आमच्याकडून करून घे. म्हणजे या पहिल्या 4 दिवसात आम्ही आत्मारामच्या प्रेमात पडलो आणि त्या दिवशीपासून
आत्मारामबरोबर हे मैत्र जुळलं, असं अनेक लोकांचं झालेलं आहे. या पुस्तकात अनेक रोचक गोष्टी लडाखबद्दल लिहिलेल्या आहेत. अनेक ते त्या पुस्तकात अवेलेबल आहे. आता वेळेच्या बंधनासाठी मी त्या सगळ्याच गोष्टी आत्मारामला विचारत नाही. पण एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. या सगळ्या गोष्टी मागे जशी घरातून खूप मोठा सपोर्ट लागतो, कांचन वहिनी इकडे आलेले आहेत, त्यांनी सपोर्ट दिलाच, पण आत्मारामची आई ही अतिशय खमकी असं व्यक्तिमत्व आहे. आत्ताच आत्मारामने गावी घर बांधलं, तर ते घर तिने बांधून गेलं आणि आर्किटेक्टला ते जो आहे त्याला काय अडचणी येतील त्या ती पहिल्याच सांगायची. त्याला विचार ह्या कसा करतला तुम्ही, म्हणजे असा तिचा हे असायचा. तिने ते जरी शिक्षण कमी झालं असलं तरी ते घर बांधता बांधता हे पुस्तक वाचलं, लडाख प्रवास अजून सुरू आहे. आणि तिची पहिली प्रतिक्रिया काय होती, अभिप्राय काय होता? तिने वाचल्यानंतर म्हटलं की खर्च किती येतो याला, या टूरला खर्च किती येतो? नाही, कशासाठी नाही, मी नेमकं वाक्य सांगायचं तर मी सांगतो तुम्हाला, मालवणी कळत असेल. या लडाखात जाऊ किती पैसे लागतात रे, असा पहिला प्रश्न आत्मारामला तिने विचारला होता. आत्मबोध. तर म्हटलं कशासाठी, तर म्हणजे मला पण बघायचं आहे म्हणून. तर म्हटलं त्यासाठी पैसे कशाला विचारायला पाहिजे. तर आणि यावर्षी ती पहिल्यांदा येते 25 मेला माझ्याबरोबर. इथे आपण जातो लडाखला, हा प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असतो. मी स्वतः 6 वेळा लडाखला म्हणजे पहिल्यांदा मी गेलो तो पर्यटक म्हणून गेलो आणि परत 5 वेळा मी ईशा टूर्सचा ग्रुप लीडर म्हणून लडाखला गेलो. प्रत्येक वेळी वेगळी चॅलेंजेस असतात, पण आणि ते असण्यातच मजा आहे की रूट एकदा तयार झाला आणि तसंच फिरवायचं तोंडपाठ आहे असं नसतं. पण तो इतका सुंदर प्रांत आहे की तिथे पुन्हा पुन्हा जावंसंच वाटतं. हे सगळं झालं तर लोकांचे आजपर्यंत अनेक अभिप्राय आले असतील, तर एखादी वानगी दाखल सांगा. अभिप्रायाच्या आधी मी आणखीन एक सांगेन की लडाखला समरमध्ये म्हणजे रेग्युलर समरमध्ये लोक खूप गेले आहेत आतापर्यंत, पण विंटरमध्ये कोणीच गेलेलं नव्हतं. मग त्यानंतर मी आता विचार आला की आपण समरमध्ये खूप पाहिलं, म्हणजे रेग्युलर जो सीझन असतो मे ते सप्टेंबर या कालावधीत आपण लडाखला खूप वेळा गेलो. विंटरमध्ये काय असतं हे बघायचं कुतूहल होतं. त्यामुळे 2005 मध्ये पहिल्यांदा मी विंटरमध्ये लडाखला गेलो आणि विमानाने गेलो थेट. मला माहिती होतं की टेम्परेचर जेव्हा विमानात एअर होस्टेसने सांगितलं की बाहेर का तापमान -11 डिग्री टेम्परेचर सांगितलं, तेव्हा आतमध्ये विमानाचाच आवाज आला जोरात की आणि तेव्हा मी मात्र तयारीने गेलेलो होतो की माहिती होतं मला की टेम्परेचर काय असतं. आणि ते तो अनुभव घेतल्यानंतर एक लेख लिहिला मी. तेव्हा पहिल्यांदा मी पेपरमध्ये लिहायला सुरुवात केली. तेव्हा तो गोठलेलं लडाख नावाने एक लेख लिहिला होता आणि तो खूप लोकसत्तामध्ये लोकांनी वाचला. त्याला अभिप्राय पण खूप आले त्याला. आणि त्यानंतर लक्षात आलं की आपण लडाखची ट्रिप करू नये विंटरमध्ये. टेम्परेचर हे साधारण -5 ते -25 डिग्री पर्यंत असतं. पण म्हटलं का करू शकत नाही आपण. आणि मग त्याची तयारी सुरू केली कशा पद्धतीने करता येईल. मग त्यासाठी ती टूर म्हणून करायच्या आधी 3 वेळा मी स्वतः आणखीन गेलो, वेगवेगळ्या लोकांना घेऊन, माझ्यासारख्या लाईक माइंडेड लोकांना घेऊन गेलो. त्यानंतर म्हणजे त्याच्यात सुद्धा एज ग्रुप होते आणि त्या एज ग्रुपमधल्या लोकांना घेऊन गेलो, सगळ्यांना पुन्हा व्यवस्थित परत आणलं. त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला, म्हटलं आता ही टूर म्हणून करायला हरकत नाही. आणि खरंच सांगतो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा. ह्याच्यामध्ये हे कुठून आलं की कसं हे टेम्परेचर आपण एन्जॉय करू शकतो. तर माझ्या ह्या अनेक वर्षाच्या या टूरमध्ये लडाखच्या अनेक लोक अशी आली की ज्यांनी अंटार्क्टिकाला जाऊन आलेले होते. अंटार्क्टिकाची व्हॉयेजर जी असते ती जाऊन आलेले होते आणि तिथे टेम्परेचर साधारण असं -20, 25, 30 वगैरे टेम्परेचर असतं.
तर हा विचार आला की अंटार्क्टिकाला जाऊन 7 लाख रुपये खर्च करून अंटार्क्टिकाला जर आपण जाऊ शकतो तर आपल्या भारतामधला असा भाग जो लोकांना माहीत नाहीये आणि तिथे 25,000 आपण ही टूर जर करू शकतो तर आपण ही का नाही करायची. आणि म्हणून ती टूर चालू केली. त्याच्यामागे आणखीन एक उद्देश होता की लडाखमध्ये अनेक जी लोक आहेत तिथली लोकल लोक यांना काम नसतं विंटरमध्ये. फक्त 5 किंवा 6 महिन्याचं काम करायचं आणि उरलेले 6 महिने आयदर बसून खायचं किंवा मग लेहच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळी कामं करायची. त्यामुळे या प्रयत्नाने काहीतरी आपल्याला काहीतरी तिथल्या लोकांना काहीतरी रोजगार देता येईल हा त्याच्या मागचा आणखीन एक मुद्दा हेतू होता आणि तो बऱ्यापैकी सफल झालाय. आता आम्ही जरी खूप टूर करत नसलो तरी पण आज भारतभरामध्ये अनेक टूर कंपन्या छोट्या छोट्या लेवलवरती विंटरमध्ये पण टूर करतायत आणि त्यावेळेला आम्हाला विंटरमध्ये टूर केल्याबद्दल टुरिझम डिपार्टमेंटनी पहिल्यांदाच म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटचे तिकडचे लोक माझ्या चांगले ओळखीचे होते. त्यांनी मला विचारलं की तू आता ह्या सीझनमध्ये कसा का आलायस. म्हटलं टूर घेऊन आलोय. तर कसली टूर. तर त्यांना मी आयटिनरी सांगितली. तर टुरिझम डिपार्टमेंटकडे या आयटिनरी सोडा पण त्यांनी असा विचार सुद्धा केलेला नव्हता की लडाखमध्ये विंटरमध्ये टूर आणता येतील आणि सर्वसामान्य माणसं टूर करू शकतील. तर त्यांनी ऑन दी स्पॉट मला एक त्यांचे टुरिझम डायरेक्टर होते त्यांनी एक लेटर ॲप्रिसिएशन लेटर दिलं प्रशस्ती पत्रक दिलं की तुम्ही पहिले असे टूर कंपनी काय की तुम्ही इथे अशा पद्धतीने टूर करण्याची हिंमत करताय. तर हा एक असा एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही मगाशी म्हटलं अभिप्राय. तर अभिप्राय एवढे अभिप्राय आहेत. आता मी तुम्हाला आता रिसेंट अभिप्राय सांगतो. 6 वर्षाची मुलगी माझ्याबरोबर लडाखला आली होती. तिच्या आजीने परवा फोन केला आणि सांगितलं की आता त्या वर्षीला 5 वर्ष झाली. आता ती 12 वर्षाची 11 किंवा 12 वर्षाची. ती म्हणाली की मला आत्माराम दादा बरोबर परत एकदा लडाखला जायचंय. तिने मला फोन करून सांगितलं. ती म्हणाली की तुला ती फोन करेल तर तू काहीतरी सांग तिला कारण आम्ही मग यावेळेला भूतानला येतो तुझ्या बरोबर. मला परत लडाखला जायचं नाही कारण मला झेपणार नाही. पण ती नात ऐकायला तयार होती. म्हणजे 6 वर्षाच्या मुलीला सुद्धा लडाख विसरू नाही शकली ती. म्हणजे ती 6 वर्षे असताना तिने पाहिलं लडाख ती विसरू नाही शकली. तर अशी अनेक लोक आतापर्यंत आमच्याबरोबर 2दा-3दा लडाखला आलेत आणि प्रत्येक जण जेव्हा येतो ना तो म्हणजे मेस्मराईज होणं जो प्रकार आहे ना की आपण खूप ती जागा तशी काहीतरी अद्भुत आहे की ती जादू करते प्रत्येकावर. आणि अनेक लोक मला विचारतात की अरे कस्टम सारखी नोकरी कशी काय सोडलीस तू. तर मग त्यांना मी एक सांगतो की एकदा लडाखला येऊन बघा कदाचित तुम्हाला उत्तर मिळेल. आणि सांगतात की आम्हाला पण वाटतं की इच्छा होते की असं सोडून सगळं इथे जावं पण तो जो एंडला जो निर्णय घ्यायचा असतो तो सर्वांना जमत नाही. आणि त्यामुळे मग प्रत्येक जण फक्त विचार करूनच परत जातो की हा मी परत येईन लडाखला पण असाच येईल फक्त फिरायला. पण ते सगळ्यांना शक्य होत नाही. मंडळी लडाख खरंच अद्भुत आहे आणि ते लडाखचं भूत एकदा डोक्यावर सवार झालं की माणूस तिथे पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त करत राहतो. 2010 साली अशा या सुंदर लडाखमध्ये एक ढगफुटी झाली. खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांचं नुकसान झालं. आता मोठ्या प्रमाणात म्हटल्यानंतर अशी परिस्थिती आहे की तिथे 1.5 किलोमीटरला एक अशी लोकवस्ती आहे. एवढे विरळ लोकवस्ती असताना सुद्धा शेकडो माणसं दगावली. आणि आत्मा तेव्हा मला वाटतं ज्या दिवशी ढगफुटी झाली त्या दिवशी केनियाला होता. आणि 3ऱ्या दिवशी आल्यानंतर लगेचच म्हणजे सगळीच्या सगळी मंडळी तिकडे लडाखमध्ये लडाखवासी सुद्धा तिथे जे कोण होते त्यांना शक्य तिकडे तिथून लडाखमधून बाहेर पडायला बघत होते. आणि विमानतळावर तिथल्या असा घेराव घालतात तशी गर्दी झाली होती. आणि विमानं रिकामी तिकडे जात होती आणि भरून येत होती दिल्ली किंवा श्रीनगरला. अशा वेळी हा माणूस मुंबईहून लडाखला गेला. 3ऱ्या दिवशी लडाखला धावून गेला. हे काय होतं आत्मा. लडाख आणि माझं जे नातं आहे ते म्हणजे माझ्या होम टाऊन पेक्षाही ते जवळचं वाटतं मला. त्यामुळे जेव्हा हे ऐकलं त्याच दिवशी मी निघणार होतो
केनियाला. मी 3 दिवसांनी 7 दिवसांनी गेलो. ज्या दिवशी आलो केनियाहून परत त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी लडाखला गेलो. मी फारच हे होतं की काय आता एवढी तिथे मित्र तयार झाले, एवढी जवळची लोक आहेत, त्या लोकांचं कोणाचं काय झालंय काही कळत नव्हतं. फोनवरून बातमी जी मिळाली होती ती अगदी बरोबरची होती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन भेटून आपल्या जी काय आपली ऋणानुबंध तिथे तयार केलेत त्या लोकांना भेटायची ती इच्छा होती आणि शक्य होईल तेवढी मदत त्यांना करता येईल ही त्याच्या मागची भावना होती. जेव्हा लडाखला गेलो मी, एवढं सुंदर लडाख ज्या पद्धतीने त्या याच्यामुळे ढगफुटीमुळे विस्कळीत झालेलं ते बघून खूपच त्रास झाला. एक छोटासा अनुभव सांगतो मी. आमचा एक ड्रायव्हर होता, त्याच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यावेळेला तुम्ही कदाचित पाहिलं असेल, IBN लोकमतवर आभाळ पेलताना नावाचं एक डॉक्युमेंटरी त्याच्यावर आभाळ पेलताना डॉक्युमेंटरी त्याच्यावरती केली होती. तेव्हा ती जी टीम होती त्यांची कॅमेरामॅनची ती माझ्यासोबतच होती. त्यांना मी घेऊन त्या पूर्ण लडाखमध्ये जिथे जिथे प्रॉब्लेम झाले होते तिथे घेऊन गेलो होतो. पण त्यांना मी म्हटलं होतं की मी तुम्हाला अशा ठिकाणी नेईन जिथे आतापर्यंत जे कॅमेरामॅन पोचलेले नाहीत किंवा मीडिया पोचलेले अशा ठिकाणी आपण जाऊया. ज्या ठिकाणी पोचले ते जाण्यात काय अर्थ नव्हता, म्हणून म्हटलं दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण. तर एका ड्रायव्हरच्या घरी आम्ही जायचं ठरलं तेव्हा रस्ता तुटलेला होता, त्यामुळे 1.5 किलोमीटर चालत जायचं होतं. तर ते चालत गेल्यानंतर जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्याची अख्खी फॅमिली बाहेर रोडवरती आलेली होती. म्हणजे रस्त्याच्या बाजूला त्याचं घर होतं आणि वेलकम करण्यासाठी ते लोक आले होते आणि आम्हाला वेलकम केलं. त्या आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांचा एक दिवाणखाना सारखा जे घराचा मुख्य जो भाग होता त्या भागामध्ये आतमध्ये घेऊन गेले आणि सगळं छान सजवलेलं आणि मस्त एक टेबल त्यांची बैठक म्हणजे भारतीय बैठकीसारखा प्रकार असतो. समोर एक टेबल होतं, टेबलवरती अनेक बाउल्स होते. बाउल्समध्ये त्यांनी काय काय खाण्याच्या वस्तू ठेवल्या, त्या बिस्किटं ठेवलेली, ड्रायफ्रुट्स ठेवले होते आणि जणू काही एखादी पाहुणे येतात तसं आमचं स्वागत होतं. तर ती कॅमेरामॅन होती अमृता, ती म्हणाली की आपण माझ्याकडे बघितलं, तिने असं मला असा एक लुक दिला, म्हणाला की आपण चुकीच्या ठिकाणी आलो की काय, यांच्याकडे काहीच नाही, प्रॉब्लेमच नाही काय झालाय. आणि मी त्याला विचारलं, म्हटलं काय तुझा प्रॉब्लेम काय. तर पहिले चाय तो पिओ, आणि मग त्याने चहा दिला. ते त्यांची गुरगुर चहा, त्यांच्याकडे दोन्ही चहा देतात एकाच वेळेला, तुम्ही आलटून पालटून घ्यायचा, तो साधा चहा आणि त्यांचा नमकीन चहा. हे सगळं झाल्यानंतर मला तर राहावी ना, म्हटलं अरे एवढं किलोमीटर ह्यांना आणलंय ना ओझं घेऊन सगळं कॅमेरा आणि ट्रायपॉड पासून, आणि इथे खरंच काय नसेल तर मग आपली फजिती होणार. आणि मग तो म्हणाला की सगळं झाल्यानंतर म्हणाला की चला म्हणून. आणि ज्या भागात बसलो होतो त्याच्यामध्ये एक पडदा होता, तो पडदा त्यांनी सरकवला. पडदा सरकवल्यानंतर बघितलं तर खाली त्या पडद्याच्या मागच्या बाजूला नदी वाहत होती. त्याचा घराचा 80% भाग वाहून गेला होता. फक्त ज्या भागात होतो आम्ही तोच भाग फक्त शिल्लक होता. आणि ते झाल्यानंतर सुद्धा ही माणसं आदरातिथ्य करत होती. म्हणजे हे मी सांगण्याचा मुख्य उद्देश काय की लडाखी लोक एवढी पॉझिटिव्ह आहेत आणि एवढी म्हणजे खंबीर आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याही लडाखी माणसाने सरकारला शिवाय दिल्या नाहीत किंवा आमच्याकडे कोणी बघत नाही अशा पद्धतीची कुठलीच त्यांच्या कंप्लेंट्स नव्हत्या. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही वाचलो, एवढंच इनफ आहे, हे परत उभं करू शकतो आम्ही. तर ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ह्या एनर्जीने मला ऍक्च्युली ते खेचून नेलं. त्याचं कारणच हे होतं की अशी ही एनर्जी आहे ही आपल्याला सर्वसामान्य ठिकाणी बघायला मिळत नाही. तर आणखीन ह्याच याच्यामधला आणखीन एक छोटासा अनुभव. एक फॅमिली जी आमच्या खूप जवळची होती, त्यांचं घर वाहून गेलं हे कळलं होतं मला, आणि मी त्यांच्या बरोबरच गेलो. एका ढिगाऱ्यावरती बाई बसलेली होती आणि तिच्या बाजूला तिचा नवरा पण बसलेला होता. आम्ही गाडीतून उतरलो. उतरल्यानंतर तिने माझ्याकडे असं किलकिला डोळ्यांनी बघितलं आणि तिला लक्षात आलं की मी आहे, आणि ती धावत आली आणि तो जो ढिगारा होता ढिगाराकडे बघून हसत म्हणत होती, देखो ना भैया हम तो बर्बाद हो गए, कुछ भी नहीं बचा. पण त्याच्या पुढचं वाक्य होतं की ठीक आहे लेकिन हम तो बच गए, वापस घर बांध सकते.
तर हे जे पॉझिटिव्हनेस आहे हा लडाखमध्ये अगदी ठासून भरलेला आहे. आणि म्हणूनच एका वर्षाच्या आत तुम्ही आज जर लडाखला गेला तर तुम्हाला म्हणजे नामोनिशाण सुद्धा मिळणार नाही की इथे काहीतरी असं काहीतरी झालेलं होतं. एवढं त्या लोकांनी श्रमदान करून म्हणजे सरकारी मदतीची वाट नाही बघितली त्या लोकांनी. त्या लोकांनी एकमेकांना मदत करून आणि श्रमदान करून ते सगळं खानाखुणा त्यांनी पुसून काढल्या की त्या बघून सुद्धा आठवणी नको आणि त्या आठवणीने त्रास नको व्हायला या कारणासाठी त्यांनी हे सगळं हे करून काढलं. आम्ही जी काय मदत केली त्यांना ती अगदीच छोटीशी मदत होती, पण त्यांना तो धीर नक्की मिळाला. मी तिथे गेल्यानंतर तो एक धीर नक्की मिळाला आणि मला सुद्धा बरं वाटलं की आपण थोडंफार का होईना पण त्यांना मदत करू शकलो. मंडळी, मी आता या लडाख या विषयामध्ये कितीतरी विचारण्यासारखं आहे, पण वेळेचं आपल्याला बंधन आहे. मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे आत्मारामला की एवढी मंडळी लडाखला गेली आणि तिथे गेल्यानंतर हा संपूर्ण जो भाग आहे श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेह हा संपूर्ण भाग म्हणजे कारगिल युद्धाचा जी युद्धभूमी आहे ती युद्धभूमीच आहे. त्या युद्धभूमीवरूनच आपण जात असतो आणि सतत आपल्याला जे डोंगर तिथे जाताना जे डाव्या बाजूला डोंगर दिसतात ते तोलुलीन टेकड्या आणि टायगर हिल असं अगदी जवळून सरळ समोर दिसत असतं. या संपूर्ण भागात सीमेवर आपले अनेक सैनिक कामाला येतात. त्या कारगिलच्या युद्धातच आले असं नाही, दरवर्षी मे महिन्यामध्ये म्हणजे आता जर तिथे गेलात तर 20-20, 40-40 फूट एवढा उंच बर्फ साचलेला असतो. ते सगळे जे 9 पासेस आहेत ते संपूर्ण गाडले गेलेले असतात आणि मे महिन्यात ते रस्ते मिलिटरीची किंवा ब्रोची माणसं शोधून पुन्हा कटरने कापून आपल्याला वाहतूक योग्य करतात आणि म्हणून आपण ब्रोच्या माणसांमुळेच लडाखला जाऊ शकतो. या सैनिकांशी आपली जी इंटरॅक्शन होते आणि त्या सैनिकांशी आपले जे पर्यटक जाऊन त्यांना मिळतात त्यांचा अनुभव काय. आणि दुसरा त्याच्यातला उपप्रश्न आहे, लडाख सोडून आपण अशा पर्यटनाच्या कुठच्या वेगळ्या वाटा अजून आपण त्या वाटेने जात असतो. सैनिकांबद्दल तुम्ही जर म्हणाल तर आपण लडाखमध्ये एंट्री केल्यापासून आपण सैनिकांशी इंटरॅक्शन सुरू होतं. कारण अगदी जोजिला पास म्हणजे सोनमर्ग पासून आपल्याला सैनिक दिसायला लागतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये द्रास वॉर मेमोरियल, द्रासमधलं जे वॉर मेमोरियल आहे कारगिलचं जिथे कारगिल युद्ध झालं म्हणजे कारगिलमध्ये खरं तर कारगिलमध्ये युद्ध फार कमी झालं. जो मेन जो भाग होता तो द्रास, बटालिक ह्या सेक्टरमध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं कारगिलचं. कारगिल हे हेडक्वार्टर असल्यामुळे त्याला कारगिल युद्ध हे नाव पडलं. तर या सगळ्या भागामध्ये जाताना आपल्याला ह्या सगळ्या खाणाखुणा दिसतात. वॉर मेमोरियल्स आहेत तिथे, खूप सुंदर सुंदर वॉर मेमोरियल आहे तिथे आपल्याला आर्मीचे लोक भेटत असतात. तर गेल्या काही वर्षामध्ये आम्ही याच आर्मीच्या लोकांशी इंटरॅक्शन व्हावं या हेतूने कारगिल विजय दिन हा जो 26 जुलैला कारगिल विजय दिन असतो तो विजय दिन साजरा करतोय. गेली 10 वर्ष तो साजरा करतोय. रक्षाबंधनाचे कार्यक्रम आम्ही इंडियन आर्मी बरोबर केले. गेली 8 वर्ष इंडिपेंडन्स डे म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतोय. गेली 8 वर्ष लडाखमध्ये हायेस्ट इंडिपेंडन्स डे म्हणता येईल आपल्या भारतातला अशा लडाखमध्ये जो होतो तो. त्यानंतर असे अनेक प्रयोग आम्ही लडाखमध्ये केलेत. कारगिल विजय दिनाच्या बाबतीत म्हटलं तर वीरमाता अनुराधा गोरे आपल्या विनायक गोरेंच्या आई त्यांना आम्ही ॲज अ गेस्ट म्हणून 2008 मध्ये नेलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही तो कार्यक्रम करतोय 25 जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त आणि यावेळेला पुन्हा त्या आमच्या बरोबर येणार आहेत. कालच तुम्हाला माहित असेल की लता मंगेशकरांच्या ए मेरे वतन की लोगो कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता त्यांच्या संस्थेचा आणि
तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यावर्षी पुन्हा एकदा मी तुझ्याबरोबर येईन. त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप भावूक असं एक हे केलं होतं स्टेटमेंट. एका कार्यक्रमाला आमच्या फोटो एक्झिबिशनला एकदा उद्घाटनासाठी आम्ही या सगळे हे जे शहीद झालेली मंडळी आहेत, सैनिक आहेत, त्यांच्या फॅमिलीजना बोलवलं होतं. आम्ही कुठल्याही आतापर्यंत कुठल्याही सरकार पॉलिटिशियनला कधीच आम्ही बोलवलं नाही. असेच वेगवेगळे लोक शोधत असायचो. तर त्यावेळेला वाटलं की आपण या सगळ्या शहीद लोकांच्या फॅमिलीजना बोलूया. त्याच्यामध्ये अनुराधा गोरेंना बोलवलं होतं. तेव्हा त्यांच्या भाषणात म्हणाल्या की आमची मुलं ज्या भागामध्ये गेली, हा भाग आम्हाला तरी आता ह्या जन्मात बघणं शक्य नाही. तर मला ते खूप लागलं. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मी जर सांगितलं की आमच्या बरोबर चला लडाखला तर तुम्ही याल का? तर त्या म्हणाल्या की आता ह्या वयामध्ये हा खर्च आणि हे सगळं झेपणार नाही. तर म्हटलं तो आम्ही करू. म्हटलं त्याची काळजी करू नका, आमच्या पाहुण्या म्हणून या. आणि त्यांनी त्याचा मान राखला आमचा आणि आमच्यावर आल्या. त्या सगळ्या भागामध्ये त्यांना मी जेव्हा फिरत होतो तेव्हा कारगिल वॉर मेमोरियलमध्ये ते जे काही माहिती देतात तेव्हा लोक अक्षरशः ढसाढसा रडतात, पाणी येतं डोळ्यामध्ये. पण त्यांना कधीच रडताना कोणी बघितलं नाही. तर त्यांना विचारलं लोकांनी की तुम्हाला हे सगळं बघून काय वाटलं, की तुमचा मुलगा ज्या भागात गेलाय त्या भागात तुम्ही फिरताय आणि तुम्हाला काय याच्याबद्दल वाटलं? तर त्यांना वीरमाता म्हणून जी काय पदवी मिळाली आहे ती खरंच ती उगाचच नाही आहे. त्यांनी हेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी, म्हणजे जी काय शहीद झालेली लोक आहेत त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो कार्यक्रम कालचा झाला कार्यक्रम तर त्यांनी त्यासाठीच केला होता. जवळजवळ एकाच वेळेला भारतामध्ये एवढा मोठा कार्यक्रम सैनिकांसाठी आणि त्यांच्या शहीद सैनिकांच्या फॅमिलीसाठी झालेला नव्हता. स्टेजवर एकाच वेळेला 300च्या पेक्षा जास्त लोक, वेगवेगळे शौर्यचक्र मिळालेली लोक एकत्र आली होती. तर त्यांनी खूप खंबीरपणे हा सगळा हे जे काही त्यांच्या मुलाचा शहीद झालेले त्यांचा जो मुलगा आहे त्याचं हे खूपच खंबीरपणे त्यांनी ते घेतलं होतं. आणि त्यातूनच आम्हाला वाटलं की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. आणि म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही गेली अनेक वर्ष करतोय. यावर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तो करणार आहोत. की आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतोय की या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमात विशेष म्हणजे आम्ही शहीद कल्याण समिती जी स्थापन केली आहे अनुराधा गोरेंनी, त्यांना मदत निधी म्हणून सुद्धा आम्ही ह्याचा विचार करतोय. आणि जेवढी लोक येतील तेवढं त्यांना त्यांच्या समितीसाठी त्याचा फायदा होईल. तर तुम्ही कारगिलच्या वॉर नंतरच लडाखमध्ये जे काय 14th कोर म्हणजे आपल्या भारतामध्ये आतापर्यंत 13 कोर होत्या आर्मीच्या, कारगिलच्या वॉर नंतर 14वी कोर स्थापन झाली. आणि लडाखमध्ये आता जी काही पॉप्युलेशन आहे ते 60% पॉप्युलेशन आर्मीच आहे आणि बाकी जे 40% लोक तिथली लोकल लोक असतात. त्यामुळे आर्मीचं अस्तित्व तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या अख्ख्या प्रवासामध्ये तुम्हाला दिसत असतं. आणि तिथे खरं तर लडाखमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेमच नाही आहेत. म्हणजे जर युद्ध झालं तर सगळ्यात सेफ जागा मला तरी वाटते लडाखच असेल. कारण तिथे कोणी बॉम्ब टाकणार नाही. कारण तिथे मनुष्य वस्ती तिथे 2.5 माणसं पर स्क्वेअर किलोमीटर एवढी लोएस्ट पॉप्युलेटेड डेन्सिटी जी आहे ती जगामध्ये सगळ्यात लोएस्ट डेन्सिटी असलेली जागा आहे ती. त्यामुळे कोणाला बॉम्ब टाकायची इच्छा झाली तर तिथे टाकणार नाही. त्यामुळे ते खूप, आणि खरं तर तो बुद्धाचा देश म्हणतात त्याला, म्हणजे बौद्ध धर्मियांचा तो देश असल्यामुळे तसे ते शांत लोक आहेत. त्यामुळे आर्मीचं काम तिथे खूप शांतपणे चालतं. पण तुम्हाला प्रत्यक्ष बॅटल फील्डवर जाऊन आपण जेव्हा आर्मीशी इंटरॅक्शन करतो तेव्हा अंगावरती खरंच रोमांच वगैरे राहतात आणि डोळ्यात पाणी येतं. सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात नक्की पाणी येतं हे सगळं पाहिल्यानंतर, की आपण किती सेफली आपण आपल्या घरामध्ये राहतोय, ज्यांच्यामुळे राहतोय, की लोक कशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने राहतात हे जेव्हा बघतो आपण. तर या सगळ्या माध्यमातून आम्ही हे सुद्धा अंग लोकांना दाखवू शकलो त्याचं समाधान वाटतं. आणखीन वेगळ्या पर्यटनाच्या वाट्या कुठच्या ढुंढाळ्यात हा प्रश्न होता. लडाख नंतर तर काय पुढे काय, पहिल्यांदा फक्त लडाख आणि आत्माराम परब किंवा ईशा टूर्स असं एक समीकरण झालं.
पण नंतर मग सगळ्या लोकांना पुन्हा पुन्हा तर लडाखला नेता येणार नाही, म्हणून मग विचार केला की थोडंसं काहीतरी वेगळं करायला हवं. मग ठरवलं की आपण हिमालयामध्येच आपण जे काय करायचं ते हिमालयातच करायचं, कारण हिमालय हा माझा आवडता विषय. म्हणून मग भूतान, सिक्कीम, अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालँड अशा जी काही ऑर्बिट ठिकाणं आहेत जिथे फार कमीत कमी लोक जातात. म्हणजे प्रभूंचंच वाक्य आहे ते की ते म्हणायचे आम्ही अशा ठिकाणी टूर नेतो जिथे टेलिफोन मोबाईलची रेंज नसते. पण आता दुर्दैवाने अशी ठिकाणं खूप कमी राहिली आहेत की ती मोबाईलची रेंज नाही. त्यामुळे लडाखसारख्या सुंदर ठिकाणी पँगॉंग लेकवर सुद्धा बेल वाजते तेव्हा वाईट वाटतं की काय अशा एवढ्या सुंदर ठिकाणी मग एखादा माणूस बिझनेसबद्दल बोलतोय. तर पण ठीक आहे, ते आता ती क्रांती आहे ती, त्यामुळे ते तर होणारच. पण लडाखच्या नंतर मग आम्ही ह्या सगळ्या टूर डेव्हलप केल्या आणि माझं स्वतःची स्वतःची आवड वाईल्ड लाईफ. त्या वाईल्ड लाईफमध्ये भारतामध्ये अनेक जी वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आम्ही एक्सप्लोर केल्या आणि आता टूर म्हणून करायला लागलो. भारताच्या बाहेर म्हणाल तर केनिया, टांझानिया एक करतो, व्हिएतनाम आणि कंबोडियासारखी वेगळी ठिकाणं, किंवा आता स्कॅन्डिनेव्हिया आम्ही एक्सप्लोर करतो आम्ही. पुन्हा बीजिंग, तिबेट, त्यानंतर अंटार्क्टिका व्हॉयेजर, अशा वेगळ्या वेगळ्या. आणि ही पुढची सगळी स्वप्न आहेत की अशा वेगवेगळ्या टूर अशा करायच्या आहेत की जिथे फार कमीत कमी लोक जातात. त्यामुळे क्वांटिटीमध्ये बिझनेस करण्यासाठी टूर करायचे आहे हे कधीच पटलं नाही. जिथे स्वतःला आनंद मिळतो अशाच टूर करायच्या आणि ते आपल्यासारख्या लोकांना ते नेऊन त्यांना एक वेगळं जग दाखवायचं. म्हणून त्यांना आम्ही आमचं घोषवाक्य पण म्हटलंय की लेट्स एक्सप्लोर द न्यू वर्ल्ड. एक वेगळं जग लोकांनी बघावं आणि आपण बघावं आणि लोकांना दाखवावं, हीच त्याच्या मागची भावना. मित्र, आत्मारामची प्रत्येक टूर ही एक वेगळा विषय असतो, एक वेगळी गोष्ट असते, ऐकण्यासारख्या गोष्टी असतात. 47 दिवसांचा मुंबईहून अरुणाचल प्रदेशचा प्रवास त्याने मोटरसायकलवरून केला, तो पण खूप वाखाणण्याजोगा आहे आणि ऐकण्यासारखे पण आहे. आपण या सगळ्या त्याच्या या जिगरबाज अशा माणसाला आपण शुभेच्छा देऊया. मी एक 4 ओळीत त्याला शुभेच्छा देतो. आत्मा, फिरता फिरता या वाटेवर आयुष्याचे गाणे व्हावे, फिरता फिरता या वाटेवर आयुष्याचे गाणे व्हावे, फिरता फिरता पुन्हा एकदा तुझ्या मनात असलेले रुजवावे आणि गवसावे. धन्यवाद. मंडळी, याच्यानंतर एक चित्रफित आम्ही दाखवत आहोत. उत्तुंग तर गूढतेचं साक्षात रूपच. या हिमालयाच्या ओढीने जसे साधू संन्यासी गेले तसे गिर्यारोहकही गेले. काही तिथे विसावले आणि काही पुन्हा पुन्हा जातच राहिले. आत्माराम परब हा सह्याद्रीचा बछडा या गिर्यारोहकांपैकीच एक. ऐन उमेदीच्या काळात या जिप्सीने एक धाडस केलं. त्याने हिमालय पादाक्रांत करायचं ठरवलं. समुद्राला जिथे उधाण येतं त्या कोकण प्रांताचा हा पुत्र ते उधाण घेऊनच लहानाचा मोठा झाला आणि त्या धुंदीतच त्याने दुचाकीवरून हिमालय गाठायचं ठरवलं. मुंबई, लडाख, मुंबई असा प्रवास दुचाकीवरून करायचा आणि जगातल्या सर्वात उंच अशा मोटरेबल रोडवरून हिमालयाला साथ घालायची. त्याचं हे स्वप्न साकार झालं, पण त्यासाठी त्याला जीवघेण्या थरारक अनुभवातून जावं लागलं. हाच थरारक अनुभव आणि जग पादाक्रांत करण्याची असीम आकांक्षा या आणि एवढ्याच भांडवलावर त्याने शाश्वत आणि सुखासी नोकरीचा राजीनामा दिला. माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे अधिक महत्वाचं हे माहीत असल्याने, किंबहुना जगण्याची कला जाणल्याने त्याने आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं. फिरण्याची तसंच माणसांशी सतत संवाद साधण्याची आवड असल्याने पर्यटन हाच आपला श्वास आहे हे जाणून आत्माराम परब यांनी
ईशा टूर्स या आपल्या स्वतःच्या पर्यटन संस्थेची स्थापना केली. मळलेल्या वाटांवरून सगळेच जातात, पण आपली वाट आपणच तयार करणाऱ्यांमधले आत्माराम असल्याने त्यांनी लेह लडाख सारख्या ठिकाणी सहली आयोजित करायचं ठरवलं. त्यांच्या मुळातल्या साहसी स्वभावाला अशाच साहसी पर्यटकांची साथ लाभली आणि मंडळी सहकुटुंब लेह लडाखला जाऊ लागली. हिमालयातील बर्फाच्छादित खिंडी आणि बर्फाचेच कडे असणारे रस्ते धुंडाळत हा प्रवास अविरत सुरू आहे. लडाखचा प्रांत कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही असं सांगताना पुन्हा एकदा लडाखला जायचं असं म्हणणारे ईशा टूर्सचे अनेक पर्यटक आहेत. काही 2-2 वेळा जाऊन आले. लडाखमधून वाहणारी सिंधू नदी, तिथलं स्तोक कांगरी शिखर, थिकसे मॉनेस्ट्री, हेमिस मॉनेस्ट्री, शे पॅलेस, शांती स्तूप, पेंगॉंग लेक, खारडुंगला पास, डिस्किट, हुंडलचं वाळवंट, मुनलँड, एकूण काय अख्खा लडाख प्रांतच पर्यटकांना सतत साथ घालत असतो. लडाखचं हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आजवर ईशा टूर्सच्या हजारो पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले. लडाखच्या उन्हाळ्यात मे ते सप्टेंबर दरम्यान श्रीनगर किंवा मनाली मार्गे पर्यटक लेह लडाखला जाऊ शकतात. असं असलं तरी लडाखचं हिवाळ्यातलं रूपही देखणं असतं. गोठलेल्या नद्या आणि स्तब्ध झालेले धबधबे, तसंच पांढऱ्यावर उठून दिसणाऱ्या तिथल्या गुंफा आणि स्तूप, हे लडाखचं गोठलेलं रूप आपल्या पर्यटकांनाही पाहता यावं म्हणून ईशा टूर्सने लेह लडाखच्या हिवाळी सहली सुरू केल्या आणि त्याला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. खंडप्राय पसरलेल्या आपल्या देशातील पूर्वांचलाचा प्रदेश म्हणजे हौशी आणि चोखंदळ पर्यटकांसाठीचं नंदनवन आहे. 7 सिस्टरचं प्रवेशद्वार असलेल्या गुवाहाटी पासून जवळच असलेलं कामाक्षी मंदिर हे शक्तीस्थळांपैकी एक. तिथून पुढे काझीरंगा या एकशिंगी गेंड्यांसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय उद्यानात जेव्हा ईशा टूर्सचे पर्यटक जातात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. भल्या पहाटे हत्तीवरून केलेली जंगल सफारी असो की जीप सफारी, मुबलक प्रमाणात दिसणारे वन्य प्राणी आणि पक्षी पाहून एवढ्या लांबवर आल्याचं चीज झालं अशीच सर्वांची भावना असते. अफाट पसरलेल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत मंडळी नामेरी नॅशनल पार्ककडे मार्गस्थ होतात आणि तिथल्या खळाळत्या जिया बोरोली नदीतून राफ्टिंगचा आनंदही घेतात. तिथूनच उंचावर दिसणारं तळ्यांचं तवांग हे तर या सहलीतलं प्रमुख आकर्षण असतं. भालुकपांग, दिरांग, बोमडिला या मार्गावरून तवांगला जाताना चीन भारत युद्धाच्या आठवणी ताज्या होतात, कारण याच भागात ते युद्ध झालं होतं. तवांगला पोहोचल्यावर संगत्सर लेक हे प्रमुख आकर्षण असलं तरी प्रत्येक वळणावर आपण थांबतच जातो. 400 वर्ष जुनी असलेली तवांग मॉनेस्ट्री, चीन भारत युद्ध स्मारक, नुरानांग धबधबा, उंचावरून दिसणारे मनोहारी पर्वत हे पाहताना खरंच भान हरपून जातं. मेघालय राज्याची राजधानी शिलाँग हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी प्रसिद्ध असून लहानपणापासून भूगोलात वाचलेल्या चेरापुंजीला गेल्यावर देशाच्या एका टोकाला आपण येऊन पोचल्याचं लक्षात येतं. मेघालय हे लिव्हिंग रूट ब्रिज साठीही ओळखलं जातं. मेघालयाच्या प्रसन्न मोकळ्या आणि गार हवेत आपल्या चित्तवृत्ती नक्कीच प्रफुल्लित होतात. शिवरायाच्या महाराष्ट्राचं अंदमानशी देशप्रेमाचा धागा जोडणारं नातं आहे. स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अंदमानचा परिसर, हॅवलॉक बेट, राधानगर हा जगातील 7 नंबरचा सुंदर समुद्र किनारा
अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं पाहताना आपण मोहित होऊन जातो. संपत्ती किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक म्हणजेच ग्रॉस नॅशनल हॅपीनेस किती आहे हे पाहिलं जातं, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान. थिम्पू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला पण वाहतुकीचे नियम अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान. सगळा देशच जागतिक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालीची स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भूतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भूतान. हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान. देवभूमी हिमालयात वसलेला आपला सुंदर शेजारी देश म्हणजे भूतान. हिमालयाच्या दऱ्यांमध्ये असलेली भूतानची अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली थिम्पू ही राजधानी तिथल्या राजप्रासाद आणि मिनिस्ट्री हाऊस सारख्या इमारतींमुळे कायमचीच लक्षात राहते. पुनाखा ही भूतानची जुनी राजधानी. पारो हे भूतानमधलं एकमेव विमानतळ असलेलं शहर. चोर्टन मेमोरियल ही न चुकता पाहण्यासारखी ठिकाणं. हिमालयाच्या अंगाखांद्यावर बसलेला हा आपला शेजारी देश पाहण्यासाठी वर्षभरात आपण कधीही जाऊ शकतो. याशिवाय किन्नौर स्पिती, रण ऑफ कच्छ, राजस्थान, हम्पी बदामी, सिक्कीम, काश्मीर, व्हॅली ऑफ फ्लावर, रणथंबोर, भरतपूर, कान्हा, बांधवगड, पेंच, ताडोबा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, काबिनी, बंदीपूर अभयारण्य अशी देशातली आणि केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, कंबोडिया, कैलास मानसरोवर आणि अंटार्क्टिका अशी विदेशातली पर्यटन स्थळं ईशा टूर्सच्या नकाशावर आली. आजपर्यंत आमचे हजारो समाधानी आणि आनंदी पर्यटक ईशा टूर्स बरोबर सफर करून आले. त्यापैकी ही काही क्षणचित्र. आणि या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. आत्माराम परचा छंद झाला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही लडाखला जाऊन आलो, 10 दिवस त्यांच्याबरोबर राहिलो आणि आता इकडून बसले असताना त्यांचे मित्र नरेंद्र प्रभू यांनी ते कविता लिहिला आहे. आत्मानंदे वाटेवरती स्वच्छंदे फिरताना जीवनातील हे काय म्हणाल, जीवनातील सुंदर क्षण आयुष्याचं मोल वाढतं. आयुष्याचं मोल वाढतं एवढंच नाही, आयुष्यच वाढतं. अहो, आपला मुंबई आणि परिसरात हा सगळा परिसर एवढा प्रदूषित आहे. त्यामुळे
लडाख सारख्या प्रदेशात जाऊन 10 दिवस काढणे आणि तिकडचा तो प्युअर ऑक्सिजन आणि ओझोन 10 दिवस आपल्या शरीरात घेणे कमीत कमी 2 वर्ष पुरतो आपल्याला. तर रोग नको आहे तर जेव्हा माझ्यासारखा 75 माणूस मोठ्या खुशीने लडाखला जातो, तुम्ही सगळ्यांनी दरवर्षी लडाख आणि अशा प्रदेशात जायला पाहिजे. आणि ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आत्माराम परब बरोबर. मी आत्मारामविषयी बोलायचं बरंच आहे. नंतर मग दुसऱ्या दिवशी ते म्हणाले भूतानला, चला म्हटलं भूतानला जाऊया. आपण भूतानला जाऊन आलो. आता परवाच काही दिवसापूर्वी त्यांच्या फोटोग्राफीचं मी उद्घाटन केलं. तेव्हा ते म्हणाले कांबोडिया व्हिएतनामला चांगले देश आहे, असं जाता येतं, तसं जाता येतं वगैरे सगळं सांगितलं. मी घरी जाऊन बायकोला सांगितलं आणि नक्की केलं यावर्षी कांबोडिया व्हिएतनामला जायचं आहे. ते सुद्धा आत्माराम बरोबर. आत्मारामला मी साधारण 15 वर्षापूर्वी भेटलो की कस्टम मध्ये असल्यामुळे माझे अनेक मित्र कस्टममधनं क्रिकेट खेळायचे आणि त्या ओघाने आमची ओळख झाली होती. आणि खऱ्या अर्थाने त्याला जाणलं एक फोटोग्राफर म्हणून. पण सगळ्यात आनंदाचं आणि एक वाटलं ते एक मराठी माणसाने ज्या पद्धतीने कॉन्फिडन्सने त्यांनी जे काम करायला सुरुवात केली, मग कुठलंही काम असो, ते फोटोग्राफी असो. नंतर कालांतराने मी माझ्या क्रिकेटच्या दौऱ्यात बिझी झालो, हा टूर्समध्ये बिझी होताच. मी आज जवळजवळ 6 ते 7 वर्षांनी भेटतोय आज त्याला प्रत्यक्ष. कारण तो त्याच्या ह्याच्यात होता आणि फार बरं वाटलं की ज्या टप्पा त्यांनी पार केलाय आणि ज्या प्रामाणिकपणे त्यांनी काम केलंय. कुठेतरी त्याचं नाव आत्माराम नाव वाटतं. मला वाटतं आत्मविश्वास हे असतं तर मला वाटतं फार बरं वाटलं असतं. कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासावर त्यांनी केल्या आहेत. आज जसं आपण म्हणतो की मराठी माणूस कुठलाही कार्य करताना अनेक विचार करतो. स्पेशली नोकरी सोडून जे कार्य केलं, मला वाटतं हे फार मोठं त्यांनी स्टेप घेतली आणि मला वाटतं ह्यांनी अनेकांना प्रेरणा मिळू शकते. मी त्याच्या आणि संपूर्ण त्याच्या टीमला, त्याच्या कुटुंबियांना सुयश चिंतित. त्यांना आपल्याला 10 दिशांना नेलं. तो आमच्याबरोबर सतत राहिला, आजही राहतो. आत्माराम अनेक रूपाने मला दिसला. कधी तो फोटोग्राफर म्हणून दिसला, कधी आम्हाला डेव्हिड ससूनच्या मुलांबरोबर मदत करताना दिसला, कधी आम्हाला गिर्यारोहणाची आवड निर्माण करताना दिसला आणि नेहमीप्रमाणे कधी तो मला एक माणूस म्हणून सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसलेला आहे. मला एक आत्मारामचं ऋण वैयक्तिकरित्या मान्य करायचं आहे. मी जे काही बघितलं या माझ्या देशात त्याचं सर्व श्रेय आत्माराम परब यांना जातं. जर आत्माराम परबांनी मला अगदी शेपटी तुटेपर्यंत आग्रह केला नसता तर मी काही लेह लडाखला जाऊ शकले नसते. आत्मारामने मला सांगितलंय की तुम्ही खूपच तरुण आहात. सहकारी, माझा जवळचा मित्र मला लेह लडाखला घेऊन गेला आणि मला त्याने परत आणलं आणि एक तारुण्याचं वरदानच त्याने मला दिलं. मी या देशात जे जे पाहिलं त्याचं संपूर्ण श्रेय मी आत्माराम परब यांना देते. माझ्यासारख्या अनेकांना त्यांना तरुण ठेवलं. आत्माराम परबांनी जाणून बुजून यात ते गेले, जाणून बुजून शौर्याचा वारसा जपला आणि आमच्यासारख्या अनेकांना त्याच्यातला एक एक गुण दिला. उसके साथ जनता मेले भी किया था. ये लद्दाख बहुत सुंदर जगह है. I have been with Atmaram and I've been gone for his tours a number of times. He really looks after the travelers. He takes us to great places and we see some amazing things. I have gone with him to many places, starting right from Leh, Ladakh, Andamans, Kaza, Kalpa, and so many other places. And I really think you should go with him and you'll have a really scintillating time and have a real good time. ईशा टूर्सच्या सहली जिथे जिथे जातात तिथे तिथे आम्ही स्नेहसंबंध जोडले आहेत. तिथल्या माणसांशी बंधुत्वाचे नातं जपलं आहे. प्रचंड ढगफुटीने लडाखवर प्रहार केला तेव्हा ईशा टूर्सचे पर्यटक आणि आत्माराम परब लेहवासियांच्या मदतीला धावून गेले आणि आपल्या कर्तव्याची पूर्ती केली. त्याची माध्यमांनी अशी नोंद घेतली. लेह लडाखला फिरायला जाणारे अनेक जण असतात. अनेक जण पुन्हा पुन्हा तिथे जातात. त्यातलेच एक आहे आत्माराम परब. नेहमी टुरिस्टला घेऊन जाणारे परब आता मात्र लेहवासियांना मदत करण्यासाठी तिथे पोहोचलेत. पाहूया ते काय म्हणतात. लडाखने नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं दिलं. त्यामुळे आता आम्हाला
एक ऋण फेडायचं, एक लडाखचं ऋण फेडायचा एक चान्स मिळालाय आणि त्यामुळे आम्ही हे कंटिन्यू करणार आहोत. ही लोक पुन्हा त्यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहतील एवढं निश्चितच. आणि आमच्यासारख्या लोकांचा हाच प्रयत्न असेल की जास्तीच्या लोकांना इथे आणून त्यांना टुरिझम वाढवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण प्रयत्न करू. आजपर्यंत सर्वात जास्त देशी पर्यटक लडाखला आणल्याबद्दल लडाख हिल काउन्सिल आणि जम्मू काश्मीर पर्यटन विभागाकडून विशेष प्रशस्ती पत्रक देऊन ईशा टूर्सचं कौतुक झालं आहे. आजवरच्या या प्रवासात आत्माराम परब यांना पर्यायाने ईशा टूर्सला बाळासाहेब ठाकरे, सुनील गावस्कर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राम नाईक, डॉक्टर प्रेमानंद रामाणी, लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने, श्यामलताई दुर्वे, विजयपथ सिंगानिया, सिने अभिनेता मेहमूद, सतीश शाह, अच्युत पालव, मुकुल वासनिक, गोपाळ बोधे, बिट्टू सहगल, कुमार केतकर, अशोक हांडे, मोहन रावले, जयंतराव साळगावकर, अधिक शिरोडकर, अनिल अवचट, जे.पी. दत्ता, प्रवीण आमरे अशा अनेक मान्यवरांचा सहवास आणि आशीर्वाद लाभला आहे. तसंच आपल्यासारखे जीवाभावाचे पर्यटक ही तर आमच्या मर्मबंधातली ठेवच आहे. आपल्यासारख्या पर्यटकांना देश विदेशातल्या सहलींसाठी सेवा द्यायला ईशा टूर्स सदैव तत्पर आहे. धन्यवाद. मंडळी, कसं काय वाटलं? त्या आत्मारामामध्ये राम आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये बरेच हिरे आहेत आणि त्यापैकी एक हिरा आपण जर आपल्या मुंबईचा कोहिनूर म्हणून, कोहिनूरच्या द्वार जाऊ नका, मी हिऱ्याबद्दल बोलतोय. आज आपल्या मुंबईतला कोहिनूरला हिरा आपल्या इथे आज या व्यासपीठावरती आहे. आपण सर्वांना जरूर दर्शन घ्या. अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे. हिऱ्याला जेव्हा पैलू पडतात तेव्हा त्याचा आणखीन तो निघून येतो. त्यावेळी इतके प्रभूंनी जेव्हा त्यांनी सुरुवात केली तर त्याने बरेच पैलू त्यांनी सांगितले. म्हणून म्हटलं हा मुंबईचा हिरा आहे. आज आपल्याला बघण्यासाठी तो स्वतःपणे आपल्याला आणावा लागला नाही. तर आपण इथे आपण आमच्या मंडळात आपण इथे उपस्थित केला आहे गिरगावकरांसाठी खास. म्हणजे त्यांचा प्रवास जेव्हा सुरू झाला तो ट्रॅकिंगमुळे. आधी ते कस्टममध्ये होते, पण असं म्हणतात की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यामुळे नोकरी जरी त्यांनी गमवली, त्या सोडली असली, स्वतःचा निर्णय घेऊन सोडलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे हे सुद्धा मिलिटरीमध्ये लेखनिक म्हणून होते, परंतु गाणं त्यांना स्वस्त बसू देईना आणि शेवटी ती नोकरी सोडून, मिलिटरीची नोकरी सोडून ती सुद्धा मिलिटरीमध्ये होते, मिलिटरीच्या आणि त्यांनी तो व्यवसाय, त्यामुळे आपल्याला फार मोठा गायक आपल्याला त्याचा अनुभव घेतला. तसंच हे एक व्यक्तिमत्व आपल्याला इथे बघायला मिळालं. आपण सर्वांना इतिहास ज्ञात आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना आपण मानतो. छत्रपतीमुळे आज आपण या ठिकाणी हिंदू म्हणून सर्व याच्यात दिसतो आहोत. त्या छत्रपतींनी जवळजवळ 365 किल्ल्यांच्या वर त्यांच्याकडे जवळ किल्ले होते. त्यामागची भूमिका त्यावेळेची वेगळी होती की त्यांचा असा हिशोब होता की जर का माझ्याकडे एवढे किल्ले असतील तर एक एक किल्ला जर का एक एक वर्ष जरी लढला तरी त्या पापी औरंगजेबाला इथे येऊन म्हटलं त्या ह्याला मोगलांना की सॉरी केली महाराष्ट्रावर, तरी माझा एक एक किल्ला जरी एक एक वर्ष लढला तरी त्याला हे संबंध महाराष्ट्र प्राधिकरण करायला किती वेळ लागेल, तिथपर्यंत साप संपून जाईल, ही त्यांची त्यावेळेची भूमिका होती. परंतु त्याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा असा झाला की हे जे सर्व ट्रॅकर्स आहेत, बऱ्यापैकी माझे काही मित्र पण आहेत ज्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात असेल की तर हे जे सर्व ट्रॅकर्स आहेत, हे ट्रॅकर्सना याचा फार उत्तम उपयोग झालेला आहे. आणि प्रत्येक या ज्या मोठ्या मोठ्या मोहिमांची सुरुवात झालेली आहे ती मला वाटतं विशाळगड ते पन्हाळगड ते विशाळगड ह्या मोहिमेपासून सुरुवात होते. अशी ती सुरुवात आहे. आपल्या छत्रपतींचे फार मोठे उपकार असं मला एक वेगळ्या दृष्टीने असं वाटतं. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे स्त्रीचा हात असं म्हणतात.
तसं मी म्हणे ह्यांच्या मागे स्त्रीच्या शेवटी मी तिचा हात आहे असं म्हटलं तर त्यात फायदा जास्ती आहे. त्यांच्या बाबतीत दोघींचा हात आहे. पहिली म्हणजे त्यांची 100 cc वाली ती मोटरबाईक, ती ते पहिलं प्रेम. बाईक आणि बायको असं ते म्हणतात. बी फॉर बाईक आणि बी फॉर बायको, या दोघींचा ह्यांच्यामध्ये फार हात आहे. तर मंडळी, असा हा हिरा आज आपल्याकडे आला आणि त्यांनी आपल्या सर्वांना खूप आनंद तर दिलाच आणि स्फूर्तीसुद्धा दिली असेल. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आताच मनात ठरवलं असेल की कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटायचं आणि ताबडतोब नावनोंदणी करायची. नावनोंदणी म्हणजे प्रवासाच्या त्या संदर्भात म्हणतोय. हल्ली नावनोंदणीसाठी बरेच कार्यक्रम उपलब्ध असतात. माहिती पत्रक सर्वांसाठी इथे आहेत, ती सुद्धा तुम्ही नंतर घेऊ शकता. मी आपल्या सर्वांतर्फे, आमच्या मंडळातर्फे आत्माराम मांचे आणि आमच्या प्रभूंचे, आत्माराम आणि प्रभू अशी जोडी, प्रभू आले की आत्माराम आला, या दोघांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. आभार मानत नाही, धन्यवाद देतो. त्यांनी येऊन आम्हाला जो आनंद दिला त्यामुळे दोघांनाही धन्यवाद. ह्या ठिकाणी आपण आजचा कार्यक्रम संपवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या या ठिकाणी श्रीमती स्मिता तळवकर यांचं समारोपाचं व्याख्यान, या व्याख्यानमध्ये यावर्षीचं त्यांचा विषय आहे कलेचा प्रवास. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद.